बाजूला आपण पाहिलं तर आरिफ संगम आणि त्याचबरोबर शंकर असे सलामीचे फलंदाज बॉर्न क्रेझी ए संघाच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। पहिल्या षटकाला सुरुवात पॉवर प्लेचं षटक असल्याने आता पाहूया या पॉवर प्लेच्या षटकात कशा प्रकारे फलंदाजी करेल आरिफ संगम। या अगोदर जेव्हा फलंदाजी करत होता या स्पर्धेत तेव्हा सुद्धा धुमाकूळ गजवलाय। पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना राजू मिसाळ साहेबांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलं षटक, पहिला चेंडू पहा, प्रहार केला आरिफने, चेंडूला आता भिरकावून लावलाय, वन बाउंस सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी। पहिल्या चेंडूवर चौकार। प्रशांत सर, अतिशय उत्कृष्ट असा फटका खेळलाय। आरिफची ही ताकद आहे, खूप छान पद्धतीने चेंडू खेळतो आणि मेरिट प्रमाणे खेळण्याची त्याची क्षमता आहे आणि पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट आहेत। या मॅच मध्ये गोलंदाज कोण हे पाहत नाहीये, पहिल्या चेंडू डिफेन्सिव्ह खेळत नाहीये, पहिल्या चेंडूवरतीच हल्ला चढवलाय आणि ही चांगली वृत्ती आहे। म्हणजे वीरेंद्र सेहवाग ज्यावेळेला फलंदाजी करायचा त्यावेळेस ते सांगायचे, वो जब बल्लेबाजी करते तो बोलते थे मैं गेंदबाज को नहीं गेंद को देखता हूं। फिलहाल अगर देखें तो इनके हाथ में थोड़ी सी चोट है, उसके बावजूद अगर देखें तो ये पहला शॉट है बहुत ही जबरदस्त है। बल्ले के बीचों बीच खेलते हुए टाइमिंग बढ़िया है। चौके के साथ आगाज होता हुआ शुरुआत बहुत अच्छी है, थोड़ा सा आगे रखने की कोशिश की थी, अब आएगा मजा। अब सुल्तान की बात करें तो ये प्रमुख गेंदबाज है, स्ट्राइक गेंदबाज है, उनके खिलाफ ये पहला शॉट आया है। अब ये कैसे जवाब देंगे ये देखने वाली बात है। अगली गेंद के साथ सुल्तान तैयार, स्ट्राइक रेन पर बल्लेबाज आरिफ, रन संख्या 4 रन, आरिफ का खाता खुलता हुआ। ऑफ स्टंप के बाहर दूसरा भी बहुत ही सुंदर स्ट्रोक, वाह मजा आया। चोटिल है लेकिन एक बार फिर दमकन देखिए, तालियां बज रही इनके लिए। 2 गेंदों पे 2 चौके, बैक टू बैक बाउंड्रीज, मैग्निफिसेंट बैटिंग। पहला एक फ्रंट फुट पर खेला, दूसरा अगर देखें तो बैक फुट पर खेले, पॉइंट की तरफ एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक खेलते हुए बल्लेबाज आरिफ। आरिफ की बिल्कुल तारीफ होगी, तालियां बज रही है। 2 चौके की मदद से आरिफ खेल रहे अपने 8 के ऊपर, मैग्निफिसेंट बैटिंग, जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। गोलंदाजीचा विचार केला तर सुलतान खान टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव गोलंदाजीसाठी ओळखलं जातं आणि त्याच्या विरुद्ध फलंदाजी करत असताना आरिफ संगम जबरदस्त फलंदाजी करतोय। पहिल्या 2 चेंडूवर चौकार ठोकल्याने चांगली सुरुवात केलाय। पहा आता चांगली सुरुवात झाली। या 4 धावेने आता धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा धावफलकावर लागतायत। तिसरा चेंडू सुलतान खान कशा प्रकारे हाताळेल, कारण आरिफने ज्याप्रमाणे प्रहार केलाय त्यानंतर तो कसं उत्तर देईल पाहूया। पुन्हा एकदा फ्रंट फुटला येऊन खेळलाय, पुन्हा एकदा चौकार। पहा आरिफ संगम आता थांबायचंच नाव घेत नाही। प्रशांत सर, बिल्कुल थोड़ी सी समस्या है, उसके बावजूद ये कदमों का अच्छा इस्तेमाल, कवर के ऊपर से खूबसूरत स्ट्रोक खेलते हुए, टाइमिंग बढ़िया है। अब देखिए ये 3 शॉट इसलिए, पहली गेंद तो आगे थी फ्रंट फुट पर खेले, उसके बाद में थोड़ा सा टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद को स्क्वायर कट कर दिया था, उसके बाद में कदमों का इस्तेमाल, तो ये एक कदम आगे सोच रहे, इसीलिए सफल हो रहे। 3 गेंदों पर 3 बहुत अच्छे शॉट, रन संख्या 12 रन, आरिफ खेल रहे 12 पर, और क्या कमाल की बल्लेबाजी। आरिफ की बात करें तो एक कमाल के खिलाड़ी है। इसी मैदान पर इन्होंने 97 रनों की एक शानदार पारी खेली थी। इसी मैदान पर इन्होंने 89 रन बनाए हैं। होम ग्राउंड है और सोच अच्छी है। सबसे बड़ी बात गिरीश की बात करें तो सोच बहुत महत्वपूर्ण है। गेंदबाजी करके सुल्तान, हमला होता हुआ इस बार आरिफ की तरफ से, इस बार भी उड़ाया। व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, लुक एट दिस, क्या कमाल हो रहा है। 4 गेंदों में अलग अलग 4 शॉट। आरिफच्या हाताला 4 टाके लागलेले आहेत, परंतु तो हल्ला करण्याकरता कुठेच थांबत नाहीये। अशा वेळेला प्रेक्षक टाळ्या वाजवणार वाजवणार वाजवणार। पहा टाळ्यांचा गजर आरिफसाठी किती येतोय। हे समर्थक आहेत सगळे बॉर्न क्रेझी संघाचे आणि टाळ्या वाजवतात। धुव्वाधार फलंदाजी करतोय फलंदाज आरिफ संगम। फळी आणि चेंडूचा चांगला संगम होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावफलकावर लागतायत। पहिलं षटक मार्गस्थ आहे। पहिल्या 3 चेंडूवर चौकार आले होते, 4थ्या चेंडूवर षटकार, आणि आरिफ संगम मैदानाच्या आतमध्ये आता एक तुफानी फलंदाजी करतोय। प्रशांत सर, बिल्कुल बहुत अच्छी पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए, शानदार स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खेलते हुए। और आज देखिए आज का दिन भी बहुत बड़ा है, आज का अवसर भी बहुत बड़ा है, तो 4 अच्छे स्ट्रोक। चलिए एक बार फिर वो रिप्ले देखना बहुत जरूरी है, जिस तरह से उन्होंने वो 4 बड़े शॉट खेले हैं, कमाल की बल्लेबाजी। पहली गेंद की अगर बात करें तो वो जो पहला शॉट था वो बहुत ही जबरदस्त था, काउ कॉर्नर के ऊपर से, उसके बाद में पॉइंट की तरफ खेले। तो देखते आप स्क्रीन पर देखिए क्या हुआ है। मैग्निफिसेंट बैटिंग, बिल्कुल ये आज रंगोली बना रहे हैं अपनी टीम के लिए। और क्या ये दृश्य है, जिस तरह से पहला शॉट लेके सुल्तान गेंदबाजी कर रहे हैं,
खूबसूरती के साथ इस गेंद को खेल दिया ऑन साइड पे लॉन्ग ऑन बॉडी की तरफ काउ कॉर्नर के आसपास से गेंद एक बार फिर बॉडी के बाहर चली गई। दूसरी गेंद देखे टप ऑफ के बाहर टॉप ऑफ द बॉल जाके पॉइंट के ऊपर से बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, शानदार स्क्वायर कट और एक बार फिर जबरदस्त बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज। तीसरा शॉट लेके डांसिंग डाउन द विकेट, कदमों का इस्तेमाल किया कवर के ऊपर से खेलते हुए, कवर का खिलाड़ी दायरे के अंदर और गेंद दर्शक दीर्घा में जाते हुए। ये देखे ये कमाल का शॉट है, स्वागत नहीं करोगे, हो गया स्वागत। बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़ गया है, आगे वाली लीन थी और ये टावरिंग छक्का है। इस बार हरीफ का बल्ला बोल रहा है। रन संख्या 18 रन, पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है, 4 गेंदों का खेल हुआ है और क्या अंदाज है, बंदा बिंदास है, इनका अलग अंदाज है और कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी और टाइमिंग बढ़िया। सबसे अच्छी बात मैं यहां देख रहा हूं, सुल्तान जैसे गेंदबाज को हमने कल देखा था अनप्लेबल थे, आज देखिए उनके ऊपर हमला हो रहा है। इसलिए हो रहा है क्योंकि ये एक कदम आगे सोच रहे हैं। इतनी बड़ी जो कि मीटिंग करने के लिए मजबूर किया, चर्चा करने के लिए मजबूर किया है। इससे पहले इस तरह का नजारा गिरीश नहीं था। मैग्निफिसेंट बैटिंग। पहा ना, सुलतान खान बरोबर तुम्हाला आकाश तारेकर, कृष्णा सातपुते, योगेश पेनकर, विजय पावले हे सगळे चर्चा करताना पाहायला मिळतात. म्हणजेच पहा प्रेशर किती मोठा आहे या गोलंदाजावर. आता पहिलं षटक मार्गस्थानी, पहिल्या षटकात 3 चौकार 1 षटकार आलाय, 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि पॉवर प्लेच्या षटकाचा चांगला पुरेपूर फायदा घेतोय फलंदाज आरिफ संगम. जबरदस्त धुवाधार फलंदाजी घरच्या मैदानावर खेळतोय आणि त्याची दादागिरी आता सुरू झालाय. सबसे बड़ी बात है कि जो टाइमिंग है इनका और कदमों का इस्तेमाल, फुटवर्क बहुत अच्छे है और गेंद को जल्दी रीड कर पा रहे हैं। शॉट सिलेक्शन अच्छा है। 18 रन बगैर किसी नुकसान के सुल्तान इस ओवर की 5वीं गेंद। ऑन सेट पर अच्छा शॉट, इस बार खिलाड़ी मौजूद है विजय पावले, बाउंड्री लाइन पर 1 रन मिलेगा। काउ कॉर्नर पर अच्छी फील्डिंग होती भी। ये सैलाब है, तूफान है मैदान के अंदर। आरिफ रन संख्या 19 और आगाज देखिए, शुरुआत बहुत ही बेहतरीन होती भी। रन संख्या 18 रन बगैर, 18 रन से अब थोड़ी आगे बढ़ते हुए 19 रन बगैर किसी नुकसान के। ये बेहतर है, थोड़ा सा पुश करो और खुश वाला मामला मैदान के अंदर चलता हुआ। और क्या दूसरे के लिए वापस आएंगे, दबाव से गलतियां होती है, गेंद बॉडी की तरफ जाते हुए तालियां बज रही है। पहले ओवर में मेला लूटा, क्या बात है, पहले ओवर में रन आए कुल मिलाकर। देखिए आंकड़े क्या बता रहे हैं, शानदार। अंपायर एक बार फिर संजय बालेराव एक बार फिर इशारा करेंगे। मैग्निफिसेंट बैटिंग बाय आरिफ। संजय बालेराव और अक्षय बिल्कुल अब इशारा करेंगे क्या हुआ है, चर्चा कर रहे हैं। पहले ओवर में ही चर्चा, और ये टूर्नामेंट भी ऐसा है कि चर्चा पूरे देश विदेश में हो रही है। पिंपरी चिंचवड का वर्ल्ड कप आप देखते हुए कमाल का टूर्नामेंट चल रहा है। रन संख्या अब देखिए क्या होगा, इशारा संजय बालेराव, 1 ही रन मिलेगा। इसी के साथ रन संख्या 20 रन, जबरदस्त जो कि घमासान। वैसे अगर देखें तो 2020 को हमने बाय बाय किया है, 2021 का एक बार फिर हमने स्वागत किया है और बल्लेबाज ने सुल्तान का स्वागत स्वैग से किया है। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती और आरिफ के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। दर्शकों को मैं विनती कर रहा हूं, अगर ये छोटी सी पारी इंपैक्टफुल है ऐसा लग रहा है तो जोरदार तालियां आरिफ के लिए होनी चाहिए। नक्कीच पहा, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि आरिफ संगमने इथे आता तुफानी फलंदाजी करायला सुरुवात केली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 20 धावा धावफलकावर लागतायत. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या. आता दुसरं षटक हाताळेल. हा एक मोठा गोलंदाज आहे, ज्याच्या गोलंदाजीने मोठमोठे फलंदाज शांत राहतात खेळपट्टीवर. आता तो पुन्हा एकदा शांत ठेवणार का, कारण समोर जर पाहिलं तर शंकर आहे आणि शंकर आज तांडव इथे निर्माण करणार का. खूप सारे प्रश्न आहेत, या प्रश्नांचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल. आपण पाहतायत संदीप कदम मेमोरियल कप 2021 चे भव्य दिव्य आयोजन आणि आजचा अंतिम 8वा दिवस आपल्याला अनुभवायला भेटतोय. पहिला सेमीफायनलचा सामना झारा 11 विरुद्ध बॉर्न क्रेझी या 2 संघात आणि पहिलं षटक समाप्त झालंय. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात. दुसरं षटक विश्वजित ठाकूर हाताळेल. प्रशांत सर, निश्चित अतिशय महत्वाचं म्हणजे आजचा दिवस देखील दिमागदार असणार, यात काही शंका नाही. अनेक सुखद धक्के या स्पर्धेच्या माध्यमातून, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय राजूजी मिसाळ साहेब देणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव यांचंही आगमन होणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळच्या सत्रामध्ये काहीतरी हटके असणार आहे, त्याची आत्ता मी या ठिकाणी उल्लेख करणार नाही, काय घडणार आहे नक्की. 4 किंवा 5च्या दरम्यान ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री
अजितदादा पवार साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. विश्वजीत ठाकुर गेंदबाजी करेंगे. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज शंकर. सेटमैन गली पॉइंट. इस बार टप्पा खाने के बाद उछालते हुए गेंद काफी ऑफ टाइम के बाहर है. शरीर से दूर गेंद. सुंदर गेंदबाजी. कल भी विश्वजीत ने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया था और टिप्पा बहुत अच्छा रखा था. लेंथ लाइन पर निर्भर है खिलाड़ी. गेम चेंजर खिलाड़ी है और कॉन्फिडेंस बहुत है. शंकर ऑन स्ट्राइक. दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. उड़ाया आसमान की तरफ. आग एक तरफ नहीं, आग दोनों तरफ लगी है. ये सारे खिलाड़ी कल अनप्लेबल थे. आज देखे अपने होम ग्राउंड पर एक बार फिर अब जलवा शंकर का जारी है. कमाल की बल्लेबाजी करे दोनों बल्लेबाज. डीप मिड विकेट बॉलिंग की तरफ गेंद जाते हुए 6 रन आते हुए और एक बार फिर स्कोर बोर्ड है. घोड़े की चाल चलता हुआ 26 रन बगैर किसी नुकसान के. जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज शंकर की तरफ से. एक तरफ शंकर एक तरफ आरिफ. टप्पा खाने के बाद उछाल लेती भी गेंद को कंट्रोल में खेले. ऊंचे कद के है. एक बार भी सीने की तरफ गेंद थी और क्या टॉप ऑफ द बॉल जाके बहुत खूबसूरती के साथ डीप मिड विकेट बॉर्डर की तरफ खेलते हुए गेंदबाजी करने के गेंदबाज विश्वजीत ठाकुर तैयार है. रन संख्या 26 रन बगैर किसी नुकसान के. दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी. विश्वजीत एक बार फिर. ओह, ऐसा लग रहा है कि ये कोल्ड ड्रिंक पी रहे हैं और कोल्ड ड्रिंक पीने के लिए इन्होंने स्ट्रॉ डाला है. एफर्टलेस बल्लेबाज. फ्रंट फुट पर आए, आराम से इस बार जेंटल पुश किया कबर की तरफ खेलते हुए. कितना कॉन्फिडेंस है. बड़े टीम के खिलाफ आप खेलते तो कॉन्फिडेंस बहुत जरूरी है और दोनों का कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है. पहले थोड़ा सा बैकफुट पर खेले और गिरीश इस बार फ्रंट फुट पर खेले. सिंगल का आना बहुत जरूरी है. सेंसिबल क्रिकेट मैदान के अंदर होती भी. रन संख्या 27 रन बगैर किसी नुकसान के. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वजीत ठाकूर. समोर फलंदाज आहे आरिफ संगम. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात योगेश पेनकर आणि इथे आरिफ संगमची खेळी समाप्त होते. पहिलाच धक्का आता बसेल बॉनक्रेझी ए संघाला आरिफच्या रूपाने. जो एक तुफानी फलंदाजी करत होता त्याला शांत ठेवलाय विश्वजीत ठाकुर ने. ये गेम चेंजर खिलाड़ी. कल भी इन्होंने दिखाया था. बहुत बेहतरीन गेंदबाजी की थी. टप्पा खाने के बाद उछाल लेती भी गेंद और बहुत ऊपर गेंद थी. कट करना चाहते थे, बाहरी किनार लगा. तो एक गति है, उछाल है, इससे थोड़ी परेशानी होती है और टप्पा थोड़ा सा ऑफ लेग के बाहर था. रन संख्या 27. एक विकेट के नुकसान पर. आप देख सकते हैं ऑन स्क्रीन आरिफ जिन्होंने 6 गेंदों में 19 रन बनाए और एक छोटी इंपैक्ट पारी समाप्त होती हुई. एंड ऑफ द वेरी गुड इनिंग. अब जाकर एक बार फिर मैदान की तरफ जाएंगे. नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे. प्रतीक. या स्पर्धेच्या माध्यमातून विधान परिषदेचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषदेचे प्रतोद आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेबांचं देखील आगमन होणार आहे. या स्पर्धेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून 40+ साठी पुढच्या वर्षी पुढच्या सीझन मध्ये 3 दिवस राखीव ठेवण्यात आलेले आहेत आणि अंडर 14 मध्ये काय आणखीन बघायला मिळतं की अजून एक दिवस वाढवला जातो की नाही हे देखील बघणं फार गरजेचं असेल. लेदरचं क्रिकेट पहिल्या दिवशी झालं होतं. अनेक मान्यवरांच्या साक्षीनं ही स्पर्धा आता रंगते आहे. प्रेक्षकांच्या साक्षीनं ही स्पर्धा आता रंगते आहे. 27 धावा एका गटाच्या मोबदल्यात आता विश्वजीत ठाकूरला या ठिकाणी विकेट मिळाले. त्यानंतर मैदानात येतोय तो प्रतीक. यावेळेला हवेत चेंडू आहे. अत्यंत सुंदर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. पुढे सरसर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि यष्टीरक्षक छोट्या उंचीचा म्हणजे फार उंची नाहीये योगेश पांडे त्यांच्या डोक्यावर येते. मागे मात्र सुलताननं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. इथून जे चेंडू गेला असता तर वेग गोलंदाजाकडे प्रचंड होता. बॅटला लागल्यानंतर आणखीन वाढला होता परंतु छान क्षेत्ररक्षण होत आहे. 27 एका गटाच्या मोबदल्यात बाद झालेला फलंदाज आरिफ त्यानं खूप सुंदर सुरुवात करून दिले ब्रॉनकेजीसाठी. विश्वजीत ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. वेग अतिशय. एक सक्सेसफुल ओव्हर की समाप्ती होती भी. रन संख्या 27. एक विकेट के नुकसान पर 2 ओव्हर का खेळ समाप्त होता. आपण पुन्हा एकदा जातोय ज्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलेलं आहे. मधल्या फळीतला एक अतिशय महत्वाचा खेळाडू. IPL सुद्धा खेळलेला आहे. पुण्यात त्यांचा जन्म झाला. अर्थात सूर्या या संघाबरोबर आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांनी फलंदाजी केली. टेनिस क्रिकेट सुद्धा खेळलेला आहे. असा एक दिग्गज खेळाडू या मंचावरती येणार आहे. आजचा दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे. केदार जाधव यांची पावलं या मंचाला लागणार आहेत. गिरीश एकूण 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 27 धावा एका गटाच्या मोबदल्यात.
2 षटकांच्या समाप्तीनंतर आता एक गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय. आरिफ संगम बाद झालाय, ज्याने 1 षटकार ठोकला होता आणि त्याचबरोबर 3 चौकार मारले होते. 19 धावांची ती खेळी आता त्याची समाप्त झालाय. त्याच्या हाताला इथे दुखापत झाली असताना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्यांनी चांगला खेळ केलाय. प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये शंकर आहे, ज्याने 1 षटकार ठोकलाय विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध. विश्वजित ठाकूरचं कौतुक करावं लागेल, त्यांनी महत्वाचा गडी इथे गारद केलाय. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी विजय पावले तिसरं षटक आता हाताळेल. 2 षटकांचा खेळ आता इथून समाप्त झालाय. 8 षटकांचे सामने आहेत आणि पाहूया यानंतर फलंदाजी करत असताना बॉर्न क्रेझी ए संघाची सुरुवात चांगली झालाय, शेवट सुद्धा चांगला होईल का हेच पाहण्याजोगं राहील. त्यांना माहित आहे जास्तीत जास्त धावा उभ्या कराव्या लागतील, कारण समोरच्या संघात सुद्धा भले मोठे खेळाडू आहेत. एक खोलवर फलंदाजीसाठी ओळखले जाणारा संघ म्हणजे झारा 11 आपण पाहतोय आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. विजय पावले तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू बाद आत मागितली जात आहे. शंकर बाद. आता शंकरचं तांडव इथे समाप्त. दुसरा गडी बाद होतोय बॉर्न क्रेझी ए संघाचा. पहिला झाला होता आरिफ संगम, आता शंकर सुद्धा. प्रशांत सर, अतिशय महत्वाचं म्हणजे यावेळेला चेंडू पडल्यानंतर फारसं उसुळे घेत नाही, बॅकफुटला खेळलाय आणि त्यामुळे फ्रंटफुट वरती आलं नाही आणि त्याचा परिणाम बॅटची आतली कड घेतली जाते आणि चेंडू जातोय यष्टीरक्षकच्या हातामध्ये. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आजचा दिवस ग्रँड फिनालचा दिवस आहे. सामना सुरू आहे झारा 11 आणि बॉर्न क्रेझी क्रिकेट क्लब या 2 संघादरम्यान. एक मोठी लढत आपण बघतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता प्रेक्षक आमच्या बरोबर म्हणजे सी लाईव्हच्या माध्यमातून 5331 प्रेक्षक हा सामना बघतायत. हा आकडा सातत्यानं वाढत जाणार आहे. या स्पर्धेचं जर बघितलं तर काल 3.5 लाख लोकांनी प्रेक्षकांनी दर्दी प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली. इथे सुद्धा प्रेक्षकांची गर्दी होती आणि 2 दिवसामध्ये जो तो आकडा आहे तो गेलाय जवळजवळ 8.5 लाखाच्या आसपास. त्यामुळे उरलेले जे 4 दिवस आहेत त्याचेही आकडे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊ. म्हणजे स्पर्धा कुठे जाते ती बघा. संदीप कदम मेमोरियल कप 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. एकूण 7 दिवसाचा लेखाजोखा आमच्या बरोबर या ठिकाणी चिराग शेअर करतायत. एकूण 15 लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे. त्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही संदीप कदम मेमोरियल कपचे शिल्पकार आदरणीय राजूजी मिश्रा साहेबांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. चेंडू ड्राईव्ह करायचा होता. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. एकाही धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती 28 आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय गोविंद. त्याच्याकडे सुद्धा खूप चांगलं तंत्र आहे. फ्रंटफुटवरती तो फलंदाजी करू शकतो. विजय पावलेकडे वेग आहे आणि वेगावरती स्वार होणारा फलंदाज. दुसऱ्या बाजूला तो चांगल्या प्रकारचं व्हेरिएशन देखील करतो, विविधता देखील आहे. पहिल्या चेंडूवर फ्रंटवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, कव्हर्समध्ये चेंडू जायला होता, तसं झालं नाही कारण चेंडू बॅटच्या मधोमध आला नाही. पॉइंटला चेंडू जातोय. रन संख्या 28, 2 विकेट के नुकसान पर ओवर की बात करते तो तीसरा ओवर प्रगति पर है. आप देख रहे हैं संदीप कदम मेमोरियल कप 2021. काफी संख्या में दर्शक मौजूद इस मुकाबले का आनंद उठाते हुए. थर्ड मैन पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी एक लॉन्ग ऑफ मौजूद है. टप्पा खाने के बाद उछाले थे गेंद को थोड़ा सा आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी. गेंद को रीड करना बहुत जरूरी है. इसीलिए देखिए जो आरिफ मैदान के अंदर थे तो वो एक कदम आगे सोचते थे, गेंद को रीड करते थे. एक बार फिर कदमों का इस्तेमाल किया. फ्रंट फुट पर जब आगे गेंद आई तो फ्रंट फुट पर खेला. थोड़ी ऑफ स्टंप के बाहर है तो टॉप ऑफ द बॉल जाके बल्लेबाजी की. इसीलिए वो पहले 6 गेंदों में ज्यादा रन आए. 20 रन बनाए थे. फ्लाइंग स्टार्ट था. उसके बाद में गेंदबाजों का जलवा मैदान के अंदर जारी है. टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद जोरदार अपील हुई है, विकेट कीपर ने की है और विजय पावले अपने बॉलिंग मार्क की तरफ जा रहे हैं. गिरीश 28, 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है. 1 विकेट खोने के बाद मतलब आरिफ का विकेट खोने के बाद शंकर बैक टू द पेबल चले गए. अब दबाव महसूस कर रहे हैं. अच्छी गेंदबाजी, अच्छे रिदम के साथ गेंदबाजी कर रहे हैं. गेंदबाज क्या कमबॅक किया गेंदबाजों ने. नक्कीच या अगोदर विश्वजित ठाकूरने जे काही स्पेल हाताला षटकार आल्यानंतर विकेटचं जे काही पतन झालं ना ते खूप महत्वाचं होतं आणि त्यानंतर विजय पावले आल्या त्याने शंकरला सुद्धा बाद केला. तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी पहा खोलगट टप्प्याचे चेंडू हाताले जातात विजय पावलेच्या वतीने. मिडॉनच्या क्षेत्रात 1 धाव घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव सुद्धा मिळणार का. यस, दुसरी धाव सुद्धा मिळते. आता या दुहेरी धावेने धावफलकाला धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा धावफलकावर लागतात. पहा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा होत्या आणि त्यानंतर धावांवर लगाम लावण्यासाठी ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर विश्वजित ठाकूर आणि त्यानंतर आता विजय पावले या गोलंदाजांनी धावांवर लगाम लावलाय. कारण सुलतान खानने ज्या पहिलं षटक हाताळलं त्यात 3 चौकार आले होते. 1 षटकार
ते आरिफ संगमच्या फळीतून आपण पाहिले होते आणि त्यानंतर तो बाद झालाय, शंकर बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि गोविंदा आहे, त्यांना आज कामगिरी करून दाखवावी लागेल. सध्या जबाबदारी आहे संघाची. पुन्हा एकदा विजय पावले हे तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. 12च्या सरासरीने आता धावतोय बॉन क्रेझी हे संघ. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू, इथे चेंडूला ढकललाय फलंदाज प्रतीकने. डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रात तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तितकीच दर्जेदार फेकी सुद्धा आकाश तारेकर यांच्या वतीने. एकेर धावेने आता षटक संपेल. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर लागतात 31 धावा. प्रेक्षक मोठ्या संख्येने आता दाखल झालेत. तमाम प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण बघू शकता बॉन केजी स्पोर्ट क्लबच्या वतीने आयोजित केलेली एक मानाची स्पर्धा संदीप कदम विमल कप 2021 या स्पर्धेचे शिल्पकार राजूजी मिसाळ साहेब आहेत. आज ज्यांचा जन्म 26 मार्चला 1985 साली झाला, ज्यांनी भारत, चेन्नई सुपर किंग, दिल्ली, त्याचबरोबर इंडिया ए, इंडिया बी, इंडिया ब्ल्यू, रॉयल चॅलेंजर्स या संघासाठी प्रतिनिधित्व केलं आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे काही परफॉर्मन्स आहेत ते देखील आमच्या बरोबर आहेत. परंतु सूर्या संघामधनं खेळताना देखील त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. पंढरपूरमध्ये काय घडलं होतं ते देखील योग्य वेळी आम्ही निश्चित सांगू. मात्र मैदानातला जो खेळ आहे तो मैदानातला खेळ देखील महत्वाचा आहे, तिकडेही आमचं लक्ष असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय केदारजी जाधव जे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांचंही आगमन होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला 4 लागणार आहेत. गेल्या वर्षी याच मैदानामध्ये भारतीय संघाचे उपकर्णधार म्हणजे त्यावेळेला उपकर्णधार होते, आता जर बघितलं तर भारतीय संघाचे कर्णधार या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे म्हणून निश्चित आले होते. आता मैदानात जाऊया. मैदानात 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलका धाबा आहेत 31 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थर्ड मॅन पॉइंट, त्यानंतर कव्हर्स मध्ये शतक एक्स्ट्रा कव्हर आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय तो विश्वजित ठाकूर, त्याच्या कोट्यातलं हे दुसरं षटक आहे. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेला संदीप कदम विमल कप 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आणि पिंपरी चिंचवडचा वर्ल्ड कप आपण या ठिकाणी पाहतोय. बॅकफुटला गेले, हवे चेंडू आहे, झेल बहुधा होणार नाहीये. 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावा करता धावतात आणि 2 धावा आरामात पूर्ण होत आहे. स्कोर बोर्ड को चलाने की जरूरत है. अगर स्कोर बोर्ड आप चलाते रहेंगे तो एक बार फिर रन बनेंगे. पिछले कल की बात करें तो कल ज्यादा रन थे, 42 बने थे. इस बार अगर देखें तो चौथे ओवर में 33, 2 विकेट के नुकसान पर. कल के मुकाबले आज बल्लेबाजी बेहतर हुई है, लेकिन एक ओवर में जो विकेट, खास करके दूसरे ओवर में विकेट आने के बाद गेंदबाजों ने कमबैक किया. काबिलियत है प्रतीक के अंदर, काबिलियत है गोविंद के पास. गोविंद को मैंने बहुत करीब से देखा है. फ्रंट फुट पर बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं, अलग अलग शॉट खेलते हैं, बैक फुट पर बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं. प्रतीक एक बार फिर अलग सोच कर टेनिस क्रिकेट जो पारंपरिक खेल है उसको खेलने की कोशिश करेंगे. विश्वजीत ठाकुर, ओ बहुत अच्छी गेंद थी, ऑनसेट पर खेलना चाहते थे. क्या रफ्तार है इनके पास और लेन. सबसे बड़ी बात, आप रफ्तार के ऊपर सवार होना चाहते हैं ना गिरीश, तो आपके पास वो एक अनुशासन की जरूरत है. और अनुशासन कहां से आता है? संघर्ष के पाठशाला से निर्माण होता है अनुशासन, वो है इनके पास. एक बार फिर शुरुआत बहुत बड़ी हुई, इस संघर्ष के साथ हुई, उसके बाद में इन्होंने खुद को साबित किया. अब इनके पास अनुभव भी है और रफ्तार के ऊपर सवार भी है और कमाल का अनुशासन. अनुभव आहे असं म्हणतात ना, अनुभवासारखा दुसरा शिक्षक नसतो आणि तोच अनुभव सध्या मैदानाच्या आतमध्ये लावत असताना गोलंदाजी. यावेळी फाईनच्या रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक येईल, चेंडू कलेक्ट करेल, तत्पूर्वी 1 धाव घेतलाय, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाही. आता इथे स्ट्राईक रोटेट केल्या जात आहेत, ह्या सुद्धा खूप महत्वाचे आहेत. प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकण्यापेक्षा, चौकार ठोकण्यापेक्षा एकेरी दुहेरी धावा मिळणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण 8 षटकांचा सामना आहे आणि मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर 4थं षटक मार्गस्थ आहे. धावा धावफलकावर लागतायत 34. प्रथमतः फलंदाजी करत असताना आता संयम राखावा लागेल, सातत्य राखावं लागेल आणि या संयम सातत्याच्या बरोबरच एक आक्रमकता सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल या फलंदाजांना. यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाज गोविंदा, समोर गोलंदाजी करण्यासाठी विश्वजित ठाकूर. यावेळी पहा काय सुरेख गोलंदाजी करतोय विश्वजित ठाकूर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न तो हातातून निसटतोय. तिथे क्षेत्ररक्षक तुषार रणदिवे येईपर्यंत 1 धाव कलेक्ट केली जाईल. एकेरी धावेने धावफलक घालतोय. धावसंख्येचा विचार केला 35 धावा धावफलकावर लागतायत. पहिलं षटक 20 धावांचं होतं आणि त्यानंतर गोलंदाजी हातात असताना विश्वजित आणि विजय पावलेने धावांवर ज्याप्रमाणे लगाम लावलाय, खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल. या झारा 11 संघाच्या वतीने ते आता सध्या गोलंदाजी करतात. प्रथम सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि सध्या दोन्ही संघाकडून प्रत्युत्तर. यावेळी पहा प्रतीक बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आता निघून जातोय.
डीप लॉंगॉनच्या क्षेत्रात तिथे दर्जेदार क्षेत्ररक्षण अभिजित दुधेच्या वतीने केलं जाते. फेकी करेपर्यंत 2 धावा आता इथे मिळतील. पहा मी म्हटलं होतं एकेरी दुहेरी धावा येणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत प्रतीक आणि त्याचबरोबर गोविंद. धावसंख्या 2 निघालेली. धावसंख्येचा विचार केला 37 धावा धावफलकावर लागतायत. हे चौथं षटक मार्गस्थ आहे. आता पाहूया या चौथ्या षटकात आतापर्यंत तरी एकही चौकार षटकार आलेली नाही. यावेळी पहा बिगिट करण्याचा प्रयत्न आहे प्रतीकचा. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत कृष्णा लक्ष्मण सातपुते. कुठलीही चूक करणार नाही. झेल टिपलाय प्रतीक. बॅक टू द पवेलियन. आता इथे बसतोय 37 वर 3रा धक्का. बॉन क्रेझी ए संघाला. प्रशांत सर अतिशय महत्वाची विकेट आहे आणि आता ड्रिंक ट्रॉली मैदानात येईल. संजय बालेराव तसा इशारा करतायत, त्यामुळे थोडासा खेळ थांबेल आणि आपल्याकडे थोडासा वेळ आहे. 37 धावा 3 खेळाच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ समज झाल्यात. उरलेली अजून 4 षटकं बाकी आहेत. बॅटिंगचा विचार केला तर बॉन केजीकडे बॅटिंग खूप चांगली आहे. अजूनही खूप दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी करणारे फलंदाज निश्चित आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, आदरणीय सन्माननीय आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान अजितदादा पवार साहेबांचं दुपारी 3 नंतर आगमन होणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघासाठी नेतृत्व केलेला एक अष्टपैलू खेळाडू, चेन्नई सुपर किंग, दिल्ली इंडिया ए, इंडिया बी, इंडिया ब्ल्यू या संघासाठी देखील त्याने प्रतिनिधित्व केलेलं आहे. असा पुणे जिल्ह्यातला एक जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. एक ऑलराऊंडर आपल्याला बघायला मिळणार आहे. अर्थात संध्याकाळच्या 17 मध्ये ज्यावेळेस मंतरलेली रात्र असेल त्यावेळेला मात्र त्यांचं आगमन होणार आहे. केदार जाधव यांचं देखील आगमन आपण बघणार आहोत. या पलीकडे जाऊन विधान परिषदेचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषदेचे प्रतोद आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेबांचं देखील आगमन होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाच्या रुपालीताई चाकणकर यांचंही आपण आगमन बघणार आहोत. आणि आता आपण स्क्रीनवरती बघू शकता ज्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचं क्रिकेट खेळलेलं आहे. भारतीय संघासाठी ओडीआय साठी त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. 73 मॅच, 1389 धावा, स्ट्राईक रेट 42चा. T20 मॅच मध्ये देखील 2015-2017 मध्ये त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर फर्स्ट क्लास क्रिकेटचा विचार केला तर 78 मॅच, 5166 धावा आणि ऍव्हरेज बघितलं 45. स्ट्राईक रेटचा विचार केला तर 69चा स्ट्राईक रेट आहे. T20चा विचार केला तर त्यांनी 143 मॅचेस खेळलेल्या आहेत आणि 2303 धावा केलेल्या आहेत. आपण ऑन स्क्रीन बघू शकता या स्पर्धेच्या ग्रँड फिनालच्या निमित्तानं संध्याकाळच्या सत्रामध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव यांचं छान अशा प्रकारचं चित्र. पिक्चर आपण खूप सुपरहिट या ठिकाणी बघणार आहोत. पहिल्या सत्रात 4 षटकात धावा झाल्या 37 3 गड्यांच्या मोबदल्यात. गिरीश माझ्या बरोबर आहे. एक छोटासा बदल या ठिकाणी होतोय. चंदूजी शेट्टे आता उरलेले 4 षटकासाठी या ठिकाणी मी त्यांना आमंत्रित करतोय. एक चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आपण या ठिकाणी निश्चित बघतोय तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं. गिरीश या ठिकाणी कंटिन्यू होतोय. येस तर जाऊया. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 वर 3 गडी बाद झालेत बॉन क्रेझी ए संघाचे. आता 5वं षटक कुठला गोलंदाज हाताळणार हे सुद्धा पाहण्याजोगे राहील. हे 5वं षटक झारा 11 संघाच्या वतीने पाहूया कुठला गोलंदाज हाताळेल. आजचा अंतिम दिवस आपण पाहतायत. संदीप कदम मेमोरियल कपचं हे भव्य दिव्य आयोजन 2021 वर्ष 10वं आहे आणि तितकंच दिमागदार. कारण या स्पर्धेचे आयोजक जर पाहिलं तर राजू मिसाळ साहेब आहेत आणि स्वतः हे आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. या संपूर्ण सामन्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि आजच्या दिवसात आमचे मान्यवर सुद्धा या संपूर्ण स्पर्धेला भेट देतील. गेली आपण 7 दिवस पाहिलं तर 7 दिवसात सुद्धा सुखद धक्के आपल्याला दिले गेलेत आणि आज सर्वांसाठी एक मोठे पाहुणे सुद्धा इथे येणार आहेत आणि त्यासाठी प्रेक्षक वर्ग सुद्धा मोठ्या गर्दीने उपस्थित झालेत. त्याचबरोबर श्रीलाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जात आहेत. त्यात जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा राजू मिसाळ साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी महाकवा सज्ज होतोय. आता 5वं षटक इथे मार्गस्थ होते. मैदानाच्या आतमध्ये अजय आलाय. अभिजित दुधे आता इथे पहा बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल का? इजाज कुरेशी आहे, तो कुठली चूक करणार नाही. झेल टिपलाय. 14 हादरा आता बसतोय बॉन क्रेझी या संघाला. पहा 14 धक्का आता बसेल 37 धावसंख्येवर. इथे आवश्यकता होती का या फटकेची प्रशांत सर? देखिए एक बार फिर थोड़ी सी आगे गेंद और खेलने की कोशिश, एक बड़ा शॉट खेलना चाहते थे इस वक्त. अगर थे तो रन तो चाहिए, मोमेंटम बनाने की कोशिश, क्योंकि पहले ओवर में 20 रन आए. उसके बाद में देखिए उसके बाद में दबाव बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर. 4 विकेट के नुकसान पर रन संख्या 37.
नए बल्लेबाज मैदान के अंदर वैभव और गोविंद बैक टू द पेपलन जाते हुए 5वें ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। गेंदबाजी करने के लिए अभिजित दुबे बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे गेंदबाज। या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं बरोबर 3 वाजता म्हणजे 3 वाजल्यानंतर त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे। गेल्या वर्षी या ठिकाणी ज्यावेळेस ते आले आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान आदरणीय अजितदादा पवार साहेब, तर त्यावेळेला प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली होती। अनेक तरुण मंडळी अर्थात सेल्फी काढण्यासाठी सुद्धा थांबत होती। अशा प्रकारचे तरुणांच्या गळ्यातलं ताईत असलेलं हे व्यक्तिमत्व आहे। जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नगर एक्सप्रेस अभिजित दुबे गोलंदाजी मागवा सज्ज 5वं षटक हातात असताना त्यांनी पहिल्या चेंडूवर गडी गारद केलाय। यावेळी दुसरा चेंडू सुद्धा फेस करत असताना फलंदाज बिग हिट करण्याचा प्रयत्न करतोय। मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज वैभव आलाय। स्ट्राईक एंडचा विचार केला तर अजय, नॉन स्ट्राईक एंडला वैभव आणि वैभवला आता इथे आपल्या संघाला वैभव संपन्न करून दाखवावं लागेल, कारण या अगोदर जर आपण पाहिलं तर ते वैभव संपन्न आरिफ संगमने केलं होतं, तो बाद झाला आणि त्यानंतर 3 धक्के अजून बसलेत आणि त्याचमुळे 4 गडी बाद झाले। पुन्हा एकदा फलंदाज सज्ज असेल। यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, तिथे चेंडू गॅप मध्ये निघून जाईल। आता 4 धावांसाठी चौकार आवश्यकता होती या चौकाराशी आणि आता 4 धावा इथे येत आहेत आणि त्याचमुळे समर्थकांमधनं टाळ्या सुद्धा वाजतायत। बिल्कुल देखिए ये शॉट बहुत ही सुंदर तरीके से खेलते हुए और स्विच हिट किया। 4 रनों की जरूरत है, ये चौका बहुत जरूरी है। मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड, वेलकम बाउंड्री। 41 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है और बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे अजय, एक एंड पर वैभव 6ठे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए। गिरीश हीरा हीरे को ही काटता है, तो एक बार फिर 2 बहुत अच्छे खिलाड़ी एक दूसरे के सामने है। शुरुआत बहुत अच्छी हुई है अजय की। अभिजीत दुबे गेंदबाजी करने गेंदबाज तैयार है। बड़ा शॉट खेलना चाहते थे, टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर है। गति परिवर्तन बहुत अच्छा करते हैं। जिस तरह से अभिजीत दुबे की बात करें, बहुत साल से प्रति के लिए बहुत अच्छा योगदान इनकी तरफ से हुआ है और अनुभव है। रन संख्या 41 4 विकेट के नुकसान पर। पहले ओवर में ऐसा लगा कि सन्नाटा था, खास करके दूसरे खेमे में जब प्रति की टीम खेल रही थी, जारा की टीम। अब पहले ओवर की बात करें तो समर्थक जो थे पवन केजरी के, वहां जल्लोष था। टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर है। इस बार आंसर की तरफ खेलने की कोशिश। गेंद को परखना बहुत जरूरी। जो आरिफ संगम ने रन बनाए वहां अलग अलग शॉट, इन्होंने फ्रंट फुट पर बड़ा शॉट खेला, एक बार फिर बैक फुट पर जाके वो पॉइंट की तरफ अच्छा शॉट खेला, कदमों का इस्तेमाल किया। तो अलग अलग शॉट। गेंदबाज की सोच के आगे एक कदम आपको सोचना होता है। ये खेल जो है ना, एक दूसरे को अनसेटल करने वाला खेल होता है। अब गेंदबाज जो है बल्लेबाज को अनसेटल करने की कोशिश कर रहे हैं। ये बेहतर है। अगर बड़े शॉट नहीं आ रहे तो एक बार फिर आप स्ट्राइक रोटेट कीजिए, गेंद की तरफ जाइए। बल्ला अगर गेंद की तरफ आएगा तो गैप बहुत है। सिंगल के साथ ओवर की समाप्ति। 5 ओवर के बाद 42 रन 4 विकेट के नुकसान पर। आप एक बहुत बड़ा मैच मैदान के अंदर देख रहे हैं। मैं दर्शकों को बताना चाहता हूँ, मुकाबला चल रहा है झारा 11 और बॉन्स क्लब के बीच। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया। 5 ओवर की कहानी समाप्त। 3 ओवर का खेल अभी भी आना बाकी है। 42 for 4। मैदान के अंदर दर्शक बढ़ रहे हैं। बढ़ती का नाम जिंदगी है, कुछ भी कम नहीं होने वाला। जैसे कि पिछले 7 दिनों में यहाँ इस जो कि स्टेडियम पर दर्शकों ने बहुत अच्छा सपोर्ट भी दिया है। अच्छा लगता है जिस तरह से दर्शक तालियां बजा रहे, चिट्टियां बजा रहे, जब कुछ अच्छा मैदान के अंदर हुआ है। पहा आता इथे 5 षटकांचा खेळ समाप्त होत आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 42 धावा धावफलकावर लागतायत। 6वं षटक हाताळण्यासाठी झारा 11 संघाच्या वतीने गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज विजय पावले, ज्यांनी या अगोदर सुद्धा एक चांगली गोलंदाजी केली होती। 3रं षटक हातात होता आणि त्यात त्यांनी एक वेगवान गतीने फलंदाजांना शांत ठेवला। आता तो 6वं षटक हातात आहे। 6वं षटक हातात असताना कशा प्रकारे गोलंदाजी करणार, त्याच्यावर प्रहार होणार का? स्ट्राईक एंडचा विचार केला, स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अजय, नॉन स्ट्राईक एंडला वैभव, गोलंदाज विजय पावले 6व्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज। यावेळी फुलटो चेंडू आहे, विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवे क्षेत्ररक्षक खाली, तो कुठलीही चूक करणार नाही। आता अजय सुद्धा बाद। अर्धा संघ तंबूच्या आसेराला विश्रांती करत असताना पाहायला मिळेल बॉर्न क्रेझी ए संघाचा प्रशांत सर। या व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय। संदीप कदम मेमोरियल कप 2021 चा क्रिकेटचा महासंग्राम पिंपरी चिंचवडचा वर्ल्ड कप या ठिकाणी आपण बघतोय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांचं बरोबर 3 नंतर आगमन होणार आहे। म्हणजे आज दुपारनंतर आपण त्यांना या व्यासपीठावरती बघणार आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून
भारतीय संघासाठी नेतृत्व केले चेन्नई सुपर किंग, दिल्ली, त्याचबरोबर इंडिया ए, इंडिया बी, इंडिया ब्ल्यू या संघासाठी देखील त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालाय, त्यामुळे महाराष्ट्र संघासाठी देखील त्यांनी नेतृत्व केलेलंच आहे. त्याकरता ती आकडेवारी आहे, त्या पद्धतीने आपण जर बघितलं तर कोहऱ्याने धावा त्या ठिकाणी महाराष्ट्र संघासाठी केलेल्या आहेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय 42-5 गड्यांच्या मोबदल्यात. संदीप कदम मेमोरियल कप 2021चा क्रिकेटचा महासंग्राम मदनलाल धिंगरा मैदानावरती सामना सुरू आहे. विजय पावले, चांगला फटका ऑन साइडला, इथे मात्र क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर जाईल. छोटा तीर वार करे गंभीर, एफर्टलेस शॉट वैभव के बल्ले से. ये कमाल के खिलाड़ी हैं और बिजी रहते हैं. सबसे बड़ी बात है टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेते हुए गेंद थोड़ा सा जो कि अक्रॉस खेले, मजा है. इस बार तेज रफ्तार की गेंदबाजी हो रही है. इससे पहले जो बल्लेबाजी हुए बीच में मिडिल ऑर्डर के कुछ बल्लेबाज होने ज्यादा अक्रॉस जाके आड़े बल्ले के साथ बल्लेबाजी की, लेकिन इस बार कंट्रोल था, ज्यादा ताकतवर शॉट नहीं था. मैग्निफिसेंट स्ट्रोक. 48-5 विकेट के नुकसान पर. इस बार समझ में नहीं आई गेंद. चलिए ये भी चलेगा, स्कोरबोर्ड चलना बहुत जरूरी है. कल तो ये भी नहीं हो रहा था फयाज भाई, क्योंकि स्कोरबोर्ड चलना बहुत जरूरी है. कल का स्कोर था 42, आज का स्कोर अभी 6 ओवर की कहानी चल रही है, 6 ओवर की कहानी चल रही है. 49-5 विकेट के नुकसान पर. गिरीश, कल के मुकाबले आज बल्लेबाजों ने बेहतर प्रदर्शन किया है. तोप खाना है, तेज गेंदबाजी है, उनके खिलाफ जाके गेंदबाजी करनी है. अब यहां से और 15 गेंदों का खेल है, तो आप अच्छे रन बना सकते हैं. स्कोरबोर्ड को चलाना और पॉझिटिव्ह क्रिकेट खेलना बहुत जरूरी. सध्या घरच्या मैदानावर खेळतोय बॉर्न क्रेझी ए संघ आणि ताकदवर फलंदाज आहेत, गोलंदाज सुद्धा चांगले आहेत आणि क्षेत्ररक्षण सुद्धा केलं जात आहे. नॉन स्ट्राईकला जर आपण फलंदाज पाहिला वैभव, याच्याविषयी एक सांगायचं गेलं तर हा कुठलाही गोलंदाजाला कधी घाबरत नाही, ही माहिती आमच्यापर्यंत बिराज पोहोचवत आहेत. जाऊया आता स्ट्राईक एंडला आलाय फलंदाज अजय. एक अजय बाद झालाय, दुसरा अजय आलाय आणि त्याला आता आपल्या संघाला विजयाकडे नेण्यासाठी धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज विजय पावले. यावेळी पहा विकेट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे का? यस, इजाज कुरेशी, तू कुठलीही चूक करणार नाही. 6वा हादरा बसतोय प्रशांत सर. आता बिल्कुल छठे विकेट का पतन होता हुआ. बल्लेबाज बैक टू द पेवलियन जाते हुए अजय. और थोड़ी सी जो की समस्या है, जब बल्लेबाजी करे थे आरिफ तब मजा आ रहा था. आप देखिए तो थोड़ा सा सन्नाटा है खेमे में. एक तरफ बल्लेबाजी बहुत अच्छी कर रहे हैं बल्लेबाज वैभव, ये निडर बल्लेबाज है, जैसे कि अपना करियर बनाना चाहते हैं, तो बहुत अस्वस्थ है जो कि खेल के लिए, और खेलना चाहते हैं अच्छी क्रिकेट, अस्वस्थ होते हैं. मैंने 5-6 दिनों में देखा कि वैभव जो है बहुत अस्वस्थ है. मैदान के अंदर कप्तान पहुंच चुके हैं कासिफ. 49-5 विकेट के नुकसान पर या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचंही आगमन होणार आहे. आता व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. कासिफ. तर आता मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार कासिफ, जबाबदारी आहे कासिफवर, कारण 6 गडी बाद झालेत. समोर गोलंदाज विजय पावले गोलंदाजी करण्यासाठी. आता आलाय पंचांचा इशारा, वाईट चेंडू. पहा आता कासिफ आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि तो काय कमाल करणार, याकडे सुद्धा इथे लक्ष. कासिफ जेव्हा आला त्याच्या विरुद्ध गोलंदाजी आता करतोय विजय पावले, आणि तो कशा प्रकारे गोलंदाजी करणार, कारण सध्या जर विचार केला तर 6 गडी बाद झालेत आणि 50 धावा धावफलकावर लागतात बॉर्न क्रेझी ए संघाच्या. झारा 11 संघाच्या विरुद्ध फलंदाजी करत असताना प्रथम सत्राचा खेळ सुरू. यावेळी पहा इथे चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता कासिफचा, चेंडू निघून गेला यष्टीरक्षक योगेश पेनकरच्या हातात. निर्धाव चेंडूची आता सांगता होईल. निर्धाव चेंडू आता हाताला जातोय. 6वं षटक मार्गस्थ आहे. चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय, अजून 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी केली जाते आता. विश्वजित ठाकूर असेल, विजय पावले, त्याचबरोबर अभिजित दुधे. पहिलं षटक फक्त महागडा हाताला गेलं होतं सुलतान खानच्या वतीने, आणि त्यानंतर धावांवर इथे ब्रेक लावला गेलाय. आता पहा विकेट करण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या रिजन मध्ये, तिथे धनंजय भिंताडे. एकच धावा इथे मिळेल. एकेरी धावेने षटक संपेल. 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर लागतात 51 धावा. आता इथून प्रेडिक्शन काय असेल प्रशांत सर उर्वरित 2 षटकांच्या समाप्तीनंतर? देखिए ये मैच बनाने के लिए एक बार फिर वो फाइटिंग टोटल चाहिए, अच्छा बैंक बैलेंस की जरूरत है. नियाजी 11 और जागड़ी प्रतिष्ठान के बीच नेक्स्ट मैच सेमीफाइनल का दूसरा मुकाबला. तो मैं दोनों टीमों के कप्तानों को दरखास्त करना चाहता हूं, प्लीज आइए.
हमारे टॉस बॉक्स की तरफ नियाजी 11 जागडे प्रतिष्ठान आणि साईड स्क्रीनच्या खाली जे प्रेक्षक बसलेले त्यांना विनंती आहे प्लीज आपण डाव्या बाजूला जायचे. तर जाऊया आता 7वं षटक मार्गस्थ होते आणि 7वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अभिजित दुधे गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. 7वं षटक अभिजित दुधे. समोर फलंदाज कासिफ आहे. थोडस बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता कासिफचा. इथे पहिला चेंडू निर्धाव हात आलाय अभिजित दुधेने. आता 7व्या षटकाला सुरुवात झाली. धावसंख्येचा विचार केला 51 धावा धावफलकावर लागतात. इथून 8 षटकांच्या समाप्तीनंतर अजून धावा बनवणे खूप आवश्यक आहे. जास्तीत जास्त 80 पेक्षा अधिक धावा जर बनवलं तर भलं मोठं आव्हान असेल झारा 11 संघासाठी सुद्धा, आणि ते केलं जाईल का हे सुद्धा पाहण्याजोगं राहील. पुन्हा एकदा गोलंदाज अभिजित दुधे नगर एक्सप्रेस. यावेळी पहा थोडस बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वारंवार प्रहार करण्याचा प्रयत्न आहे फलंदाज कासिफचा. तो प्रयत्न आता इथे असफल होतोय. प्रशांत सर. या व्यासपीठावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आदरणीय माई ढोरे यांचं आगमन झालेलं आहे. ताई आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. थोड्याच वेळात या ठिकाणी आपलं आगमन होणार आहे. आता आपण ते पाहू शकता. यावेळेला ऑन साईडला खेळलाय चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. इथे मात्र शतरक्षक आहे आणि आता एक धाव पूर्ण होते. एक धावेने धावसंख्या होते ती 52 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेला एक मोठा सामना आपण बघतोय. पहिला सेमीफायनलचा मॅच, दुसऱ्या सेमीफायनलची देखील या ठिकाणी तयारी होते आहे. आणि आता ज्यांचा उल्लेख केला मी आता त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आदरणीय माई ढोरे यांचं आगमन थोड्याच वेळात होत आहे. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका आहे वैभवला. या मॅच मध्ये आपलं वैभव आणि संघाचं वैभव वाढवायचं आहे. स्क्वेअर लेगला छान फटका खेळलाय. चेंडू सीमारेखेच्या पार जातोय चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्येला आकार येतोय. लेगच्या वरती असलेला चेंडू आहे आणि यावरती खरपूस समाचार घेतोय. छोट्या उंचीचा चेंडू. आता आपण स्क्रीन वरती बघू शकता ऑन स्क्रीन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि उत्तम कौशल्य असलेल्या महापौर माई ढोरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. ताई आपलं स्वागत आहे. वेलकम. आणि त्यांच्या समेत या स्पर्धेचे शिल्पकार राजूजी मिसाळ साहेब आहेत. सन्मानपूर्वक त्यांना व्यासपीठावरती घेऊन येत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. विद्यमान नगरसेवक आदरणीय अभिजी कावडे यांचंही आगमन झालंय. सर आपलं देखील स्वागत. यावेळेला वेगवेगळा फटका आपण बघतोय. स्विच हिट केलंय. चेंडू सीमा पार जातोय. वैभवची वैभवशाली फलंदाजी या मॅच मध्ये जान टाकते. टाळ्यांचा गजर होतोय. छोटा तीर वार करे गंभीर. माजी उपमहापौर आदरणीय सन्माननीय तुषारजी हिंगे साहेबांचं देखील आगमन झाले. सर आपलं देखील स्वागत आहे. वेलकम. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. काय तुफानी फलंदाजी करतोय फलंदाज वैभव. तो सध्या संघासाठी हार्दिक पांड्या बनलाय. त्याच्या समोर गोलंदाज अभिजित दुधे. यावेळी पहा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू फैजीकडे घेऊन इथे थर्डमॅनच्या रिझन मध्ये. येस एक धाव आता इथे मिळणार. एक धाव घेतली जाईल दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. धावफलक 1 ने हलतोय. धावसंख्येचा विचार केला तर 61 धावा धावफलकावर लागतायत. इथे 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा धावफलकावर लागतायत. प्रशांत सर अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक है. बिल्कुल अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज की तरफ से खास करके प्रशंसा करनी चाहिए बल्लेबाज वैभव की. बहुत अच्छी पारी खेल रहे, सूझबूझ के साथ पारी खेल रहे, संयम के साथ क्रिकेट खेल रहे. आपने सवाल पूछा था कि आने वाले 12 गेंदों में कितने रन चाहिए. उस वक्त मेहमान आए इसलिए इस सवाल का जवाब मैंने नहीं दिया था. तो आप ऑन स्क्रीन देख सकते हैं मेहमान है. अतिथि देवो भव कहती ये भारत की धारा सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ये हमारी परंपरा है, संस्कृति है. और इस टूर्नामेंट के करता धरता राजू जी मिसाल साहब सम्मान पूर्वक अगर देखें तो धीरे धीरे इनको लेते हुए मंच की तरफ आए. संदीप कदम मेमोरियल कप 2021 के जो की करता धरता आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहेत, कारण महापौर आहेत. त्यामुळे त्यांचंही स्वागत आहे. मॅच महत्वाचं आहे, त्या मॅचकडे जाणं सुद्धा देखील तितकंच महत्वाचं. यावेळेला पुलटा चेंडू आहे, थोडा ऑप्शनच्या बाहेर आहे. पंच दोन्ही हात फैलवतात आणि सांगतात की चेंडू स्क्वेअर आहे.
ऐसे नहीं कि खराब गेंदें नहीं आएगी, खराब गेंदें आती रहेगी, लेकिन सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। जिस तरह से ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, काफी ऑफ स्टंप के बाहर है, और वाइड यॉर्कर डालने की कोशिश सुल्तान की तरफ से हुई। 62 रन 6 विकेट के नुकसान पर। ये सुंदर गेंद है, ये डालना चाहते थे। ये देखिए बहुत बढ़िया गेंद है, टप्पा ऑफ स्टंप के बाहर, वाइड यॉर्कर शरीर से दूर। 63 फॉर 6, 63 रन। एक बार फिर स्कोर की तरफ अगर देखें तो 62 रन 6 विकेट के नुकसान पर। और अंपायर की तरफ से देखिए क्या होगा। और इस बार गेंद लॉन्ग ऑन की तरफ जाते हुए ड्राइव बहुत अच्छा किया, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए तीसरे अंपायर की तरफ जा रहे हैं। टाळ्यांचा गजर आपण बघतोय, प्रेक्षक सुज्ञ आहेत, दर्दी आहेत म्हणून गर्दी केलेली आहे। आज एक मोठा मॅच मैदानात सुरू आहे। झारा 11 आणि भॉन केजी क्रिकेट कप या दोन संघांदरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना यजमान संघाने बनवले आहेत या 2 धावांबरोबर, कारण अजून एक महत्वाचा निर्णय येणं बाकी आहे। त्यामुळे पहिल्यांदा जर बघितलं 62 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात 8व्या षटकाचा खेळ सुरू आहे। व्यासपीठावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आदरणीय माई ढोरे यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत आहे। पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर आदरणीय सन्माननीय तुषारजी हिंगे यांचंही या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अमित गावडे यांचंही आगमन झाले। व्यासपीठावरती माजी नगरसेवक आदरणीय जगदीशजी शेट्टी यांचंही आगमन झाले, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत। त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय आनंदजी कोराळे साहेबांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय। संदीप कदम मेमोरियल कप 2021 चे शिल्पकार आदरणीय राजूजी मिसाळ साहेबांच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आणि आता बघूया मैदानात काय घडले। नो बॉल का इशारा होता है, इसीलिए मैंने कहा कि एक बार फिर खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना आपका काम है, तब तक स्कोरबोर्ड को चलाना बहुत जरूरी है। अक्षय का इशारा देखिए, सर के ऊपर से हाथ घूमता हुआ, इसका मतलब फ्री हिट है। ये देखिए बल्लेबाज स्ट्राइक रेंज पर बल्लेबाजी करने के लिए सेट बल्लेबाज में बहुत अच्छी पारी खेल रही है अपनी टीम के लिए। फुल टॉस है, हवा में है, लंबी बाउंड्री को टारगेट किया, गेंद ट्रैवल होती भी बहुत तेजी के साथ और बढ़िया फील्डिंग, 2 रन लेने का मौका मिलेगा। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए इसी के साथ रन संख्या बढ़ती हुई 8वां ओवर प्रगति पर है। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 67 6 विकेट के नुकसान पर। संदीप कदम मेमोरियल कप का आज का ग्रैंड फिनाले है। ये क्रिकेट का खेल, अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता आज ही चलेगा। आज ये 2.5 लाख का जो सवाल है, 2.5 लाख के लिए वो चर्चा चल रही है, वो 2.5 लाख की नकद राशि किसके पास जाएगी। और एक तरफ अगर देखें तो वो खूबसूरत ट्रॉफी और एक ब्रांडेड बाइक भी है, बहुत सारी चीजें हैं। कौन बनेगा हीरो, कौन बनेगा जीरो, किसको मिलेगा ज्यादा लाइक और कौन लेके जाएगा ये बाइक। बहुत सुंदर, वाह वाह भाई वाह, हमारे कॉम्बॉस की तरफ आती हुई, इनका नाम वैभव है, इस मैच में ये जान डाल रहे, शानदार बल्लेबाज, इसीलिए तालियां सीटियां बज रही है। और किसके खिलाफ? सुल्तान के खिलाफ, जो एक बार फिर माहिर खिलाड़ी है, मशहूर खिलाड़ी है, बहुत बड़ा नाम है। ज्याला पहिल्या षटकात एक चांगली फटकेबाजी केली होती आरिफ संगमने, आता शेवटच्या षटकात सुद्धा एक धुवाधार फलंदाजी करतोय वैभव। सध्या हार्दिक पांड्या संघासाठी इथे धुवाधार फलंदाजी हवी। फुलटो चेंडू बिगिट केलाय, चेंडू हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षक कृष्णा लक्ष्मण सातपुते कुठलीही चुकी करणार नाही, झेल टिपलाय। वैभवची खेळी इथे समाप्त। चांगली खेळी करून आता तो तंबूच्या आसराला परततोय, कौतुक त्याचं होईल। ज्याप्रमाणे फुलटो चेंडू होता, इथे भिरकावून लावण्याचा प्रयत्न, शेवटचा षटक मार्गस्थ आहे आणि त्यात हाणामारी करण्याचा प्रयत्न आहे फलंदाजांचा। बिल्कुल वो मोमेंटम के साथ जाना चाहते हैं, क्योंकि आखिरी ओवर है, स्ट्रॉन्ग ओवर है, बड़े शॉट खेलने की कोशिश बिल्कुल करेंगे। लेकिन अच्छी पारी, 24 रन बनाए और 3 बहुत ही बेहतरीन चौके और एक शानदार छक्का, मैग्निफिसेंट बैटिंग। इंपैक्टफुल पारी ये है क्योंकि बीच में विकेट गिरते जा रहे थे, स्कोर नहीं लग रहा था वो 50 के ऊपर जाएगा या 60 के आसपास जाएगा। 71 7 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं। धीरज एक जबरदस्त गेंदबाज है, जबरदस्त गेंदबाजी इन्होंने की है। कासिफ ऑन स्ट्राइक, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सुलतान खान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल। 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। 71 धावा फलकावर लागतात। मी अगोदर सुद्धा म्हटलं होतं 80 पेक्षा अधिक धावा जर तुम्ही बनवल्या तर इथे मोठं आव्हान झारा 11 संघासाठी सुद्धा असेल। यावेळी खोलगट टप्प्याचा चेंडू कासिफसाठी, एकरी धावेचा प्रयत्न आहे, कासिफ 1 धाव पूर्ण करतोय। पहा
इथे चूक केलाय सुलतान खानने, मोठी चूक केलाय असं मी बनेल. ही धाव असायला नको हवी होती. आता ती धाव मिळते. एकंदरीत काय घडते मैदानाच्या आतमध्ये पहा. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहू शकाल. मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संदीप कदम मेमोरियल कप आयोजक राजू मेसा साहेब, विरोधी पक्षनेते पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तसंच विद्यमान नगरसेवक, यशस्वी उद्योजक आणि विरोधी पक्षनेते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत गडी बाद होतो इथे. विकेटचं पतन. आता पहा 8वं षटक मार्गस्थानी 8वें षटकात कासिफला सुद्धा बाद होऊन परतावं लागतंय. वारंवार इथे धक्के दिले जात आहेत गोलंदाज सुलतान खानच्या वतीने. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. पहा पहिलं षटक ज्याप्रमाणे पहिल्या षटकात 3 चौकार आले होते, षटकार आला होता आणि त्यानंतर विश्वजित ठाकूर असेल, विजय पावले, अभिजित दुधे यांनी चांगली गोलंदाजी केलाय. प्रशांत सर, यानंतरचा होणारा जो सामना आहे तो देखील अतिशय महत्वाचा असेल. प्रथमेश पवार आणि पप्पू रामगोडे अशी लढत असेल. नियाजी 11 आणि जागडे प्रतिष्ठान या दोन संघादरम्यान. दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करतोय, प्लीज आपण आपल्या व्यासपीठावरती या, मंचावरती या, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. नियाजी 11 जागडे प्रतिष्ठान आपल्याला शेवटचा कॉल आहे. प्लीज आपण सहकार्य करा. 71 धावा फलकावर लागतात. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन. शेवटचा चेंडू शेष आहे या 8व्या आणि अंतिम षटकातील. पहिल्या सत्राचा खेळ आता रंगतोय. सुलतान खान पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आता सचिन ऑन हॅट्रिक. गोलंदाज सुलतान खान यावी. चांगला चेंडू. एक धावेचा प्रयत्न. एक धाव आता इथे मिळणार का? यस, एक धाव घेतला. आता दुसऱ्या धावेचा ओव्हर थ्रो आता इथे झाला आणि त्याचमुळे दुसरी धाव सुद्धा तिसऱ्या धावेकडे सुद्धा वळणार का फलंदाज? तिसऱ्या धावेकडे सुद्धा वळण्याचा प्रयत्न आहे आणि ते तिसऱ्या धावेच्या नादात फलंदाज बाद. 2 धावा इथून मिळतील. 8 षटकं संपतायत. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर इथून लागते 73 धावा आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना 74 धावांचं आता लक्ष उभं केलं जात आहे झारा 11 संघासमोर. यानंतर एक छोटासा बदल असेल, कारण या ठिकाणी सन्मान करण्याकरता मान्यवर मंडळी आहेत. तर भाऊ कोकाटे आमच्या बरोबर जोडले जातात. धन्यवाद सर. बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब आयोजित संदीप कदम मेमोरियल कप 2021 वर्ष 10वे, या 10व्या वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे ते या शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान महापौर आदरणीय उषाताता माई ढोरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. क्रीडा समितीचे माजी सभापती, विद्यमान सदस्य आणि शहराचे माजी उपमहापौर सन्मान्य तुषारजी हिंगे, या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक सन्मान्य अमितजी गावडे साहेब, त्याचबरोबर माजी स्थायी समितीचे सभापती सन्मान्य जगदीशजी शेट्टी, सन्मान्य माजी नगरसेवक शेखरजी कोराळे साहेब, त्याचबरोबर सन्मान्य स्वप्नीलजी रोकडे, आपण सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात. या स्पर्धेचे आयोजक आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या शहरामध्ये नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे ते पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, विद्यमान विरोधी पक्षनेते सन्मान्य राजूजी मिसाळ यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण या शहराच्या प्रथम नागरिक, विद्यमान महापौर उषाताता माई ढोरे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप देऊन या ठिकाणी आपण ती प्रतिमा देऊन सन्मान करावा. ही सन्मान्य आयोजक, विद्यमान विरोधी पक्षनेते राजूजी मिसाळ यांना विनंती आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या शहराच्या प्रथम नागरिकांचं आपण स्वागत करूया. सर्वच खेळाडूंचं अभिनंदन करत असताना या ठिकाणी उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून भेट आणि सदिच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या या शहराच्या प्रथम नागरिक, विद्यमान महापौर आदरणीय उषाताता माई ढोरे यांना विनंती करतो की सन्माननीय राजूजी मिसाळ यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात होणाऱ्या या भव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, त्यासाठी आपण उपस्थित आहात. आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात ही माईंना विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आदरणीय महापौर साहेबांचंही स्वागत करूया. आज काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 71 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आपण प्रवेश करीत असताना प्रजासत्ताक दिनाच्या प्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ह्या ज्या स्पर्धा भरवलेल्या आहेत असे माझे महापालिकेतील सहकारी राजूजी मिसाळ, त्याचबरोबर माझे उपमहापौर तुषारजी हिंगे, अमित गावडे, आदरणीय आमचे
माझी सहकारी अजूनही सहकारी आहेत असे जगदीशजी शेट्टी, ज्ञानवंत व्यासपीठ, आपण सर्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व खेळाडूंना जेव्हा एक वेगळा उत्साह त्यांच्यामध्ये ऊर्जा येते, असे सर्व प्रेक्षक सर्वांना आजच्या दिनी खूप खूप शुभेच्छा देते. माननीय आदरणीय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राजूजी मिसाळ यांनी विरोधी पक्ष नेत्याचं काम करत असताना, महापालिकेच्या अंतर्गत स्वतःचं प्रभागाचं काम करत असताना, लोकांच्या आवडीनिवडी, युवकांच्या आवडीनिवडी, ह्या आपल्या सर्वांच्या आवडीनिवडी त्यांनी ओळखलेल्या आहेत आणि प्रथम प्राधान्याने त्यांना हे ग्राउंड उपलब्ध करून गेले 9 वर्ष या ठिकाणी अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. आजही अनेक राज्यातून आणि भागातून या ठिकाणी हे स्पर्धक या ग्राउंडवर उतरलेले आहेत. त्यांची व्यवस्थित राहण्याची, जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली असताना स्पर्धेमध्ये भाग घेणं हा एक खूप मोठा मनाचा एक वेगळा स्वभाव बनून गेलेला असतो. एक धीर आणि एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी आल्यानंतर आपल्या सर्व खेळाडूंना मिळत असते. सराव म्हणून जिंकू कोणी हरू कोणी याबद्दल मला काही म्हणायचं नाही, कारण ती पद्धत आहे. कोणीतरी जिंकतं, कोणीतरी हारतं. तिकडं आपल्याला न पाहता आपण फक्त ग्राउंडवर उतरल्यानंतर आपल्याला ह्या ग्राउंडचा कितपत सरावा करता म्हणून उपयोग झालेला आहे. पुढील ऊर्जा निर्माण करण्याकरता हे ग्राउंड राजू साहेबांनी आपल्याला एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. म्हणून राजूला मी प्रथम खूप खूप शुभेच्छा देते. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे आपले सर्वांचे शरदराव पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. त्यांना खूप खूप आयुष्य लाभो अशी मी परमेश्वरी प्रार्थना करते. येथे बोलवल्यामुळे मी राजू आणि तुमच्या सर्व व्यासपीठवारांची, राजूच्या सर्व कार्यकर्त्यांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद महापौर साहेब, अतिशय अमूल्य वेळ देऊन आपण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या स्पर्धेच्या निमित्ताने सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचं बॉर्न केजी स्पोर्ट्स क्लब आणि संदीप कदम मेमोरियल कप आयोजित या स्पर्धेच्या निमित्ताने, या स्पर्धेचे आयोजक राजूजी मिसाळ, त्यांचे प्राधिकरणातील आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व सहकारी, राजूजी मिसाळ मित्र परिवाराच्या वतीने आपलंही मनापासून स्वागत करतो. उपस्थित मान्यवरांचंही स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि स्पर्धेला सुरुवात करावी ही विनंती करतो. धन्यवाद. शुक्रिया भाऊ. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं संदीप कदम मेमोरियल कप 2021. संजय बालेराव, एक 2च मिनिटं थांबा, कारण दुसरी इनिंग आपण सुरू करतोय. 2 मिनिटातच इनिंग आपण बघणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांना माहिती देणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं अहमदनगर, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, मुंबई, नवी मुंबई, कोकण मधून सावंतवाडी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वेगवेगळ्या भागामधनं जे प्रेक्षक आहेत ते देखील येत आहेत आणि खेळाडू देखील येत आहेत. आणि आता जर बघितलं तर परदेशामधून देखील, स्वित्झर्लंड मधून देखील ही स्पर्धा पाहिली जाते. एक मोठी स्पर्धा आपण बघतोय. आता दुसरी इनिंग सुरू होते. दुसऱ्या इनिंग कडे आपण जाणार आहोत. सामना मोठा असणार आहे. सेमीफायनलचा पहिला मॅच आपण बघतोय. नियाजी 11 जागडे प्रतिष्ठान दुसरा सेमीफायनलचा मॅच असेल. पप्पू रामगोडे, प्रथमेश पवार, आपल्याला विनंती आहे आपण प्लीज या ठिकाणी यायचं आहे. आणि ज्यावेळेला दुसरी इनिंग सुरू होईल त्यावेळेस आमच्या बरोबर टेनिस जगतातला एक गोड आवाज, ज्यांनी विदेशात जाऊन देखील मराठीचा डंका तिकडे वाजवला, आणि आज म्हणजे ज्यावेळेस मुंबई कप सुरू झाला कोरोनाच्या नंतर, त्यानंतर सुद्धा पहिली भेट जी भांडुपला झाली, आणि त्यानंतर पुन्हा एकदा या 2.5 लाखाच्या लाख मुलाच्या स्पर्धेत आपल्या बरोबर जोडले जात आहेत मिस्टर चंदू शेट्टे. धन्यवाद सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला बॉल कव्हरच्या दिशेने कृष्णा सातपुते यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. एक धाव मात्र त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर कासिफ यांना गोलंदाजीसाठी, एका बाजूला जर पाहिलं तर बॉर्न क्रेझी ही टीम आहे. 1983 पासून जर पाहिलं तर हा संघ आपण कार्यरत असताना पाहायला मिळतोय. पुणे, पिंपरी चिंचवड या संपूर्ण परिसरामध्ये या संघाचा डंका आपल्याला पाहायला मिळाला.
पिंपरी चिंचवड परिसरातून मात्र हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला आणि आज जर पाहिलं तर भारतातील एका मोठ्या संघाला टक्कर देताना पाहायला मिळत आहेत या बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब आयोजित स्पर्धेच्या मध्ये। यावेळेला ऑप्शनच्या बाहेर कासिफ यांच्याकडून चेंडू, परंतु पंचांचा निर्वाळा येतोय, हा आहे व्हाईट बॉल, स्वैर चेंडू। संदीप कदम मेमोरियल कप आपण या ठिकाणी पाहतोय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ साहेब यांचं हे आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय आणि आज जर पाहिलं तर मान्यवरांची पावलं त्याचबरोबर प्रेक्षकांची देखील पाहिलं, कितीतरी ठिकाणून गावोगावरून प्रेक्षक देखील हे आयोजन पाहण्यासाठी येत आहेत। यावेळेला अपील केलं गेलं, या अपिलाचा मात्र पंचांवर काही प्रभाव पडलेला नाहीये, संधी होती आणि या ठिकाणी मात्र रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय। पहा ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील ही रन या ठिकाणी येताना पाहायला मिळते। खूप उद्योजक आकाश शेट्टी यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय, हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। युवा नेते स्वप्नील रोकडे त्याचबरोबर ज्येष्ठ नेते पाठक काका यांचंही या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होतंय, हार्दिक असं स्वागत असेल। आज सर्व क्रिकेट रसिक मान्यवर आणि त्याचबरोबर संघ दाखल होतील या निगडी नगरीमध्ये आणि मदनलाल धिंगरा क्रीडांगणामध्ये। कासिफ फुलटॉस बॉल त्याच्यावर केला जातोय, प्रहार प्रहार आहे टेनिस क्रिकेट जगताच्या अनभिक्षित सम्राटाचा म्हणजे कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचा, येतोय षटकार। क्या शॉट खेला, एक बार फिर थोड़ी सी खराब गेंद थी, ढीली गेंद थी, उसके ऊपर प्रहार करते हुए फुल टॉस ब्रॉकन में जाना चाहते हैं, यॉर्क करने की कोशिश और रडार में गेंद, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक बल्लेबाज कृष्णा द्वारा। कृष्णा सातपुते बॅटिंगसाठी याही वेळेला फुल टॉस आणि पहा सर्कल भेदण्याचा प्रयत्न कृष्णा सातपुते यांच्याकडून। टेनिस क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मात्र ज्या कृष्णा सातपुते यांच्याकडे आपण पाहतो त्यांची बॅट तळपते। आज मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून म्हणजे संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी मध्ये आज त्यांच्या फलंदाजीचा डंका पिटताना पाहायला मिळतोय। कालही पहिल्या मॅच मध्ये अशीच बॅट बोलली होती कृष्णा सातपुते यांची आणि याही मॅच मध्ये रन सुरू झालेत। समोर जर पाहिलं तर स्थानिक संघ आहे, परंतु स्थानिक संघ देखील तेवढाच बलवान आहे, कारण याच मैदानात ते सातत्याने खेळतात आणि नेहमी या स्पर्धेत खूप चांगले खेळलेत। यावेळेला कोलवट टप्प्याचा बॉल त्याला मिड ऑनच्या दिशेने खेळलं, धाव घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवलं जाईल। पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावफलक जर पाहिला तर आता 13 विकेट गमावली गेली नाहीये, म्हणजे बिनबाद 13 धावा धावफलकावर। चांगली सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते, ती मात्र जारा 11 अर्थातच प्रतीक अर्थातच डिंगडॉंग या नावाने या संघाला आपण नक्कीच ओळखत असतो। आज संदीप कदम मेमोरियल ट्रॉफीचा शेवटचा दिवस। यावेळेला देखील लॉफ तर केलाय, कव्हरच्या दिशेने हा बॉल जाईल, क्षेत्ररक्षक बराचसा लांबवरचा प्रवास करत तिकडे आले जरूर, चेंडूची फेक केली जाते आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत। धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल। आव्हान जर पाहिलं तर 74 धावांचं आहे आणि 74 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकात 15 धावा कुठल्या गेल्या। आज जर पाहिलं तर भारतीय संघाचे अष्टपैलू खेळाडू केदार जाधव यांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होईल। आज जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे त्यांनी 3 वेळा उपमुख्यमंत्री पद नक्कीच अतिशय समर्थपणे नक्कीच पेलताना त्यांना आपण पाहिलंय आणि मी तर म्हणते या पिंपरी चिंचवड नगरीच्या विकासामध्ये ज्यांचं उत्कृष्ट असं योगदान आहे, पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये ज्यांचं अमूल्य असं योगदान आहे, कारण दादांचं सर्वात जास्त लक्ष कुठे असतं तर पिंपरी चिंचवडवर असतं। तर या नक्कीच स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या ठिकाणी आज अजितदादा पवार यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होणार आहे। ही आजच्या दिवसाची आकर्षणं असतील। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे। हे आजच्या दिवसामध्ये हे मान्यवर पाहायला मिळतील। विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे पक्षप्रतोद शशिकांत शिंदे साहेब त्यांनी मात्र जावळी आणि तदनंतर कोरेगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि माथाडी कामगारांचे नेते ही देखील त्यांची ओळख आहे, त्यांचंही या ठिकाणी आगमन होणार आहे। जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिल्याच षटकात धावा तर आलेल्या आहेत। एक मोठं आयोजन या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी स्पर्धा, ज्यांनी या भारत देशाला अन्नधान्य संपन्न केलं ते येण्याच्या अगोदर मंगेश गोलंदाजीसाठी जरूर आलेत। या बॉलला मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एजाज कुरेशी कृष्णा सातपुते भल्या भल्या गोलंदाजांच्या उरा धडकी भरते यांच्या विरुद्ध गोलंदाजी करण्याची, परंतु बॉर्न क्रेझी टीम एका जिद्दीने मैदानात उतरली आहे। समोरचा संघ किती बलवान आहे याचा विचार ते करत नाहीयेत। आम्ही आमच्या मैदानात आहोत, आमच्या समोर आमचे घरचे प्रेक्षक आहेत, ही स्पर्धा आमची आहे, या स्पर्धेवर आम्हाला खेळाने देखील छाप सोडायची आहे। आणि गेली कित्येक वर्ष पिंपरी चिंचवडला बॉर्न क्रेझी काही नवीन नाहीये, परंतु संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं आयोजन म्हणून देखील
या स्पर्धेकडे पाहिलं जातं. बॅकफुटला जात पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका चेंडू जर पाहिला तर रीच मध्ये नव्हता. पंच संजय भालेराव यांचा इशारा येतोय, हा आहे स्वैर चेंडू. गोलंदाजीसाठी मंगेश हाच प्रयत्न करतील. समोर जरी टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे असतील, परंतु मला माझ्या गोलंदाजीची छाप सोडायची आणि बॉर्न क्रेझीची देखील. यावेळेला लोअर फुल टॉस त्याला ऑन साइडच्या दिशेने खेळलाय कृष्णा सातपुते यांनी. ज्या वेळेला एका मोठ्या स्पर्धेमध्ये दोन संघ ज्या वेळेला सेमीफायनलला समोरासमोर येतात, जरी एक बाजूला जर पाहिलं तर पिंपरी गटातून हा संघ, पिंपरी चिंचवड गटातून संघ येतोय, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर खुल्या गटातील संघ जरी असेल, परंतु दोन्ही संघांमध्ये समसमान, कारण घरचा पाठिंबा ज्या वेळेला आपल्याला मिळतो ना तो मात्र मोलाचा असतो. भारतीय संघ भारतात ज्या वेळेला खेळतो ना अधिक बलवान असतो कोणताही संघ, परंतु अलीकडेच म्हणजे ऑस्ट्रेलिया देखील ब्रिस्बेनमध्ये 32 वर्षात पराभूत झाली नव्हती, परंतु ते काम कोणी केलं? मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या भारतीय नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलं. आणि असं क्वचितच पाहायला मिळालं असेल कोणत्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी अजिंक्य रहाणे गेलेत आणि गतवर्षी या मंचावर त्यांना आपण पाहिलं. यावेळेला वेग पाहायला मिळाला. मंगेश यांच्याकडून अशाच पद्धतीच्या गोलंदाजी अपेक्षा असणार आहे. फलंदाज जरी ताकदवर असेल, परंतु तुमच्याकडे असे चेंडू टाकण्याची क्षमता पाहिजे. फलंदाजाला रोखलं पाहिजे, विचार केला पाहिजे फलंदाजाने. गोलंदाज मंगेशचा येणारा चेंडू असणार तरी कसा, मी त्याला टोलावू कुठे, हा प्रश्न फलंदाजाच्या मनामध्ये पडलाच पाहिजे. असा चेंडू तर नक्की टाकला या ठिकाणी मंगेश. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे, परंतु प्रयत्न तर नक्कीच झाला होता. एफर्ट्स त्या ठिकाणी केले गेले, परंतु कॅच होऊ शकले नाहीये. गोलंदाज मंगेशचं कौतुक करावं लागेल. पहा काय जिद्दीने गोलंदाजी करतायत. कुठेतरी फलंदाजानं चूक, फलंदाज आउट होतो कधी किंवा ती संधी कधी निर्माण होते ज्या वेळेला फटका चुकतो, ज्या वेळेला गोलंदाज असं काही करतो की बॉल टोलवताना त्याला अडथळा होतो. चंदू जी, ये जो खिलाड़ी थे पिछले साल बॉन के बी के लिए खेल रहे थे, अभी प्रमुख गेंदबाज बन गए. बहुत बेहतरीन है, सोच अच्छी है, सकारात्मक है, लेंथ अच्छी है और दमकम लगा रहे. मजा आ रहा है. ये देखने के लिए तो सारे दर्शक आते हैं. यावेळेला फटका तर खेळलाय, फटका मोठ्या प्रमाणावर खेळला जाईल आणि या ठिकाणी कृष्णा सातपुते यांच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. धावा मिळतील 4 4 4 4 चौकार. स्ट्रोक अच्छा था, थोड़ी आगे वाली लेंथ और इसका बिल्कुल फायदा उठाया. जब जब इनके रडार में गेंदबाजी आप करोगे तो बॉल जो है बहुत दूर जाने वाला है. शानदार, बहुत ही अच्छा स्ट्रोक कृष्णा सातपुते की तरफ से. ये चौकी की मदद से रन संख्या बढ़ती हुई 23 रन बगैर किसी नुकसान के. मंगेश कृष्णा सातपुते यांच्यासाठी यावेळेला चांगला बॉल टाकला. या बॉलला सन्मान दिला. कव्हरच्या दिशेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला देखील, परंतु पाहूया कृष्णा आपल्या क्षेत्रात पोहोचलेत का. टाळ्यांचा गजर देखील होतोय. या एफर्टचं कौतुक करावं लागेल. पहा समोर भारतातील सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक आहे, परंतु बॉर्न क्रेझी खरोखर क्रेझी केलं या संघाला क्रिकेटच्या खेळाने. आज मात्र खूप चांगलं प्रदर्शन त्यांचं होतंय. पहिला धक्का बसणार का, तर तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे त्यासाठी. ये क्रूशियल विकेट है, जैसे कि कृष्णा सातपुते एक बहुत बड़ा सितारा टेनिस विश्व का, और सुंदर फील्डिंग, लाजवाब फील्डिंग हुई, मैग्निफिसेंट फील्डिंग, कमाल की फील्डिंग हुई. क्योंकि एक ही स्टंप दिखाई देता है जब यहाँ से आप खड़े रहते ना. हाँ, यहाँ हम जहाँ बैठे वहां से एक ही स्टंप हमको दिखाई दे रहा है, और उसको हिट करना मतलब आप बहुत अच्छा काम कर रहे हैं. छोटी बात नहीं है. सुंदर फील्डिंग, अच्छा थ्रो. क्या ये करीबी मामला होगा, देखने वाली बात है. सबकी निगाहें हैं. वैभव ने बहुत ही अच्छी फील्डिंग की है. पहले बल्लेबाजी करते हुए इन्होंने जान लगाई. ये करीबी मामला है चंद्र जी. जिस तरह से विकेट की बात करें तो कैमरा तो यहाँ भी होता है, वैसे अगर बल्लेबाजी करते तो भी कैमरा कृष्णा सातपुते के ऊपर ही होता है. अगर वो कुछ अच्छा करते तो भी कैमरा इनके ऊपर होता है. लेकिन इस तरह का कुछ जो कि बल होता है तो भी कैमरा इनके ऊपर ही होता है.
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर विचार केला तेंडुलकर साठी जर फार मोठे म्हणजे तेंडुलकर असतील, रिकी पॉन्टिंग असतील, ब्रायन लारा हे फार महान खेळाडू आहेत आणि अशा वेळेला रनआउटचं अपील झालं तर कॅमेरा सर्व त्यांच्यावरती असतो. म्हणजे दोन्ही संघासाठी बॅटिंग संघासाठी सुद्धा ती विकेट अतिशय महत्वाची असते किंवा समोरचा प्रतिस्पर्धी संघ त्याच्यासाठी सुद्धा महत्वाची असते. नॉट आउटचा इशारा केलाय. तर कृष्णा बसवले जात आहेत, परंतु कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने थ्रो केला होता. वैभव यांचं देखील कौतुक करावं लागेल, काय थ्रो केला होता. आणि अशा वेळेला रनआउट करणं अवघड असतं किंवा ज्या वेळेला तुम्हाला एक स्टंप दिसतोय, ज्या वेळेला तुम्ही स्क्वेअर ऑफ द विकेट उभे असता आणि तिकडनं थ्रो करता, तुम्हाला 3 स्टंप दिसत नसतं, तुम्हाला एकच स्टंप दिसत असतो. परंतु वैभवला माहिती होतं ही विकेट कुणाची आहे, या विकेटचं महत्व माहिती होतं आणि खूप चांगला थ्रो त्यांनी केला. स्कोर जर पाहिला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होताना पाहायला मिळेल 24 बिनबाद 24 धावा कृष्णा सातपुते एजाज कुरेशी ही जोडी. परंतु बॉन क्रेझी एकच गोष्ट या ठिकाणी करायची त्यांना, म्हणजे विकेट काढायच्यात, डॉट बॉल टाकायचे आणि ते करावं लागेल या मॅच मध्ये. काय आयोजन आहे भव्य दिव्य, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं आयोजन म्हणून या आयोजनाकडे पाहिलं जातं. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील नामवंत स्पर्धांमध्ये या स्पर्धेचं देखील आता नक्कीच नाव घेतलं जाईल. एवढं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. टेनिस क्रिकेट जगतातील नामवंत स्पर्धांचा जर विचार केला तर बॉन क्रेझीची दखल आता टेनिस क्रिकेट जगताने घेतली आहे. कारण पहा, आयोजनातील परफेक्शन, प्रत्येक गोष्ट, प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी असणाऱ्या प्रेक्षक गॅलऱ्या, त्याचबरोबर समोर स्क्रीन देखील लावली चालली प्रेक्षकांसाठी, चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान, चांगले टी शर्ट, चांगल्या ट्रॉफी, चांगली मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी 2 व्हीलर, मान्यवरांची मांदियाळी, लाईव्ह कव्हरेज, चांगली पंचांची कामगिरी आणि ह्या सर्व गोष्टी नक्कीच या स्पर्धेला एका चांगल्या स्पर्धेकडे घेऊन जातात. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील धीरज, तर फलंदाजीसाठी कृष्णा सातपुते. मोठं घमासान सध्याच्या आज मात्र दिवसभरात आपल्याला पाहायला मिळेल. अकुटप्प्याचा बॉल, त्यावर केला जातोय प्रहार आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. अखूट टप्प्याचा बॉल. कृष्णा यांच्या विरुद्ध जर अशा पद्धतीचा चेंडू टाकला तर त्यांच्याकडून आक्रमण केलं जातच आणि ते या ठिकाणी केलं गेलं आणि कृष्णा सारख्या फलंदाजाला असा चेंडू नक्कीच टाकला गेला, त्याचा त्यांनी फायदा घेतला आणि 6 धावा अर्जित केल्या गेल्या. धीरज यांच्या विरुद्ध पहिला षटकार येतोय. बिल्कुल, गेंद बहुत छोटी थी. इस बार शॉर्ट पिच गेंदबाजी आप करते रहोगे तो बल्लेबाज बड़े शॉट तो खेलते जाएंगे. थोड़ा सा लेन में जो कि बदलाव होना चाहिए. सुंदर स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से. ये आगे है, बॉटम का इस्तेमाल, गेंद जाएगी बॉडी के बाहर. शानदार बल्लेबाजी कृष्णा द्वारा. दूसरा छक्का आता बा, 2 इन रो. मैग्निफिसेंट बैटिंग का प्रेशर रिलीज होता बा. ये जो 2 शॉट है ना, तो प्रेशर पूरी तरह से रिलीज होगा. कमजोर गेंदबाजी, दमदार बल्लेबाजी. नक्कीच, कारण कृष्णा यांची बॅट आता बोलायला लागली आहे. भारताच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन मात्र या खेळाडूने आपल्या खेळाचा डंका पिटलाय. नाव आहे कृष्णा सातपुते. टेनिस क्रिकेट जगताचा एक ब्रँड म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. अगदी ग्रामीण भागातून येऊन हा ब्रँड संपूर्ण जगभर जाताना पाहायला मिळाला. आणखीन एक हेलिकॉप्टर उडवलं आणि गेलं सीमारेषेच्या बाहेर. वाह, काय फटकेबाजी केली जाते. कृष्णा सातपुते ऑन फायर. शानदार बल्लेबाजी. मैदान के अंदर बल्ले के बीचों बीच खेलते हुए बॉटम हैंड का एक बार फिर इस्तेमाल होता हुआ और हेलीकॉप्टर उड़ गया, दर्शक दीर्घा में लैंड होता हुआ. मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर होती हुई. कृष्णा सातपुते ने यहाँ 3 छक्के लगाकर तालियां बजाने के लिए मजबूर किया है. दबाव गेंदबाज की तरफ जाता हुआ. मेहनत बल्लेबाजों ने की है बॉन के, लेकिन गेंदबाज एक बार फिर वो दबाव डालने के लिए सफल नहीं हो रहे. यहाँ कृष्णा सातपुते का जलवा जारी है. नक्कीच, ह्यानी सहजासहजी हे शक्य नाही झालंय. त्या स्वतःला सातत्याने प्रत्येक वेळेला सिद्ध केलंय कृष्णा सातपुते यांनी. ओहो, काय बॉल टाकलाय, याला कमबॅक म्हणतात. क्रिकेटच्या खेळात हे तुम्हाला पाहायला मिळतं, परंतु गोलंदाजाचा अति उत्साह या ठिकाणी नडताना पाहायला मिळाला. जे चेंडू चांगला टाकून कमवलं ते मात्र ओव्हर थ्रो टाकून गमवलं असं मी म्हणेल, कारण 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतील आणि कृष्णा सातपुते पुन्हा एकदा स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतील. पहा, बॉल किती चांगल्या पद्धतीने टाकला होता. उत्तर म्हणजे कृष्णा सारख्या फलंदाजाकडे ते उत्तर नव्हतं. एवढा सुंदर चेंडू टाक, अगदी स्वतःला थांबवलं, स्वतःला सुरक्षित केलं. कारण लगातारचे 3 षटकार मारल्यानंतर हे जे कमबॅक होतं ना, नक्कीच धीरज यांचं लाजबाब होतं, परंतु ओव्हर थ्रो झाला आणि स्कोर जर पाहिला तर 2 ने पुढे. 44 धावा धावफलकावर आहेत. ओहो, पुन्हा एकदा तोच टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पूर्वार्धात जरी कृष्णा सातपुते यांनी बाजी मारली असेल या ओव्हरमध्ये, परंतु उत्तरार्धात बॉन क्रेझीचा धीरज हे देखील आपल्या टीमचं नाव, आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं आयोजन
महाराष्ट्रातीलच नव्हे तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील ज्या काही नाईट स्पर्धा होतात त्या नाईट स्पर्धांमधील मी म्हणेल एक मोठं आयोजन या ठिकाणी आपण जरूर पाहू शकता आज या क्रीडा नगरीमध्ये. यावेळेला लोअर फुल टॉस होता, त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना पाहायला मिळेल. तिसरं षटक मात्र या ठिकाणी संपलेलं आहे आणि 3 षटकांची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या झाली होती 45 धावा. काय बॅटिंग केली जाते. महाराष्ट्रातील नामवंत म्हणजे मोठ्या नाईट स्पर्धांचा ज्या ज्या वेळेला विचार होतो ना त्या वेळेला मात्र नक्कीच नाव घेतलं जातं सुप्रीमो चषकाचं, शक्ती चषकाचं. पालघरला गतवर्षी खूप मोठी स्पर्धा झाली. रत्नागिरीच्या स्पर्धांचं नाव घेतलं जातं, आनंदवाडीच्या स्पर्धेचं नाव घेतलं जातं आणि त्यामध्ये मात्र या संदीप कदम मेमोरियल ट्रॉफीचं देखील म्हणजे राजू मिसाळ साहेबांच्या माध्यमातून बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने जे आयोजन आहे याही स्पर्धेचं आदराने नाव घेतलं जातं. कारण या स्पर्धेचं भव्य दिव्य असणारं आयोजन आणि सर्वांच्या निगडीच्या या मदनलाल धिंगरा क्रीडांगणावर असणाऱ्या नजरा. नियाची 11 आणि जागडे प्रतिष्ठानचा एक प्रतिनिधी कंपल्सरी आमच्या आता समालोचन कक्षाकडे येईल. मिराज शेख यांना भेटेल. प्लीज सहकार्य करा. आपल्याला हा शेवटचा कॉल आहे. नियाची 11 आणि जागडे प्रतिष्ठान, जागडे 11 टीमचा या ठिकाणी प्रतिनिधी आलेला आहे. नियाजी 11 आपल्याला विनंती आहे आपण प्लीज या. नियाजी 11 तर 45 धावा आणि त्यापैकी 40 धावा कृष्णा सातपुते यांच्या आहेत. 14 चेंडूमध्ये 40 धावा. कृष्णा सातपुते काल पहिल्या मॅच मध्ये देखील असेच बरसले होते. कृष्णा कोरडवाडी सोलापूर मधून सुरू झालेला प्रवास संपूर्ण भारतभर गेला, भारताच्या बाहेर गेला आणि जिकडे जिकडे गेला महाराष्ट्राचं नाव मात्र नक्कीच करून आलाय कृष्णा सातपुते. आणखीन एक बिग हिट, बिग 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 सिक्सर कृष्णा. कमाल की बल्लेबाजी. एक बार फिर देखिए इनको लेंथ गेंदबाजी कर रहे हैं. लेंथ गेंदबाजी करेंगे तो आपको नहीं छोड़ने वाले हैं. इनके लिए देखिए विकल्प क्या है वो भी ढूंढना चाहिए. जैसे कि आपको इनकी वीडियो देखने की जरूरत है, ताकत या कमजोरी देखने की जरूरत है. लेकिन लेंथ गेंदबाजी आप शॉर्ट गेंदबाजी आप करोगे ना तो वो नींद से उठकर भी आके बड़े शॉट खेलेंगे. बहुत बेहतरीन बल्लेबाज. 46 के ऊपर बल्लेबाजी करे, 15 गेंदों का सामना किया. 46. आणखीन एक बिग हिट आणि टाळ्यांचा गजर. अर्धशतक कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचं या ठिकाणी येताना पाहायला मिळतंय. हो, मी आहे टेनिस क्रिकेट जगताचा अनभिक्षित सम्राट. नाव आहे कृष्णा लक्ष्मण सातपुते. क्रिकेट का नूर, क्रिकेट का सूर, क्रिकेट का बेताज बादशाह, देश विदेश में करिश्मा. नाम है कृष्णा. कृष्णा के लिए जोरदार तालियां होनी चाहिए. मैग्निफिसेंट, आउटस्टैंडिंग, सुपर. क्या बल्लेबाजी की है. कृष्णा नावाचा हा ब्रँड संपूर्ण जगभर जाऊन धुमाकूळ घालतोय तर स्वतःच्या पुण्यामध्ये आहे का नाही धुमाकूळ घालणार. आज पुणेकरांना नक्कीच खुश केलंय. प्रजासत्ताक दिनाची ही अर्धशतकारूपी भेट कृष्णा सातपुते यांची बॉर्न क्रेझीच्या या स्पर्धेच्या माध्यमातून कृष्णा यांच्या रूपात फलंदाजीतील वादळ. ओहो, या वेळेला पाहू शकता बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने या बॉलला खेळला आणि आणखीन एक चौकार. जिकडे तिकडे पाहतोय तर कृष्णा 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 आणि कृष्णा आणि त्यांची फलंदाजी याची चर्चा असणार आहे. काय फटका खेळला याही वेळेला. म्हणजे केवळ आडव्या बॅटने स्क्वेअर लेग मिड विकेट हेच नाहीये. कधी ते समोर खेळतात, कधी मिड विकेटला खेळतात, कधी स्क्वेअर लेगला खेळतात, कधी फाईन लेगला खेळतात, तर कधी पॉइंटला आणि कव्हरलाही खेळतात. प्रत्येक फटका आज कृष्णा सातपुते यांच्या बॅटमधून आलाय. 61 धावा विदाऊट लॉस. आणखीन एक फटका यावेळेला समोरच्या दिशेने. आणखीन एक जबरदस्त फटका. कृष्णा नावाचं वादळ काही थांबायला तयार नाहीये आणि काय फलंदाजी केली जाते. प्रेक्षकांच्या टाळ्याही थांबायला तयार नाहीयेत. जबरदस्त फलंदाजी. बिल्कुल कमाल की बल्लेबाजी करते हुए ये जलजला, ये तूफान, ये आंधी है. एक बार फिर दहेज महज करके वापस आएंगे. क्या जबरदस्त बल्लेबाजी की है. 62 बगैर किसी नुकसान के जीतने के लिए 74 रनों की जरूरत है. विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा उडवलंय हेलिकॉप्टर आणि धावा मिळतील 4. वा, कृष्णा सातपुते फॅन क्लब आता आज मात्र टाळ्यांचा गजर करतोय. प्रेक्षकांना एक विनंती असेल, आता मारलेला फटका आवडला असेल तर त्याहीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इससे कहते हैं कड़क कड़क शॉट. और एक बार फिर दर्शक दीर्घा में देखे क्या आवाज आ रही है. तालियों से ये मैदान बार बार हर बार गूंज रहा है. मैग्निफिसेंट बैटिंग. जीत की सुगंध आ रही है बल्लेबाजों को. 5 धावांची आवश्यकता.
ओहो, हेलिकॉप्टर पुन्हा एकदा कृष्णा सातपुते. आज मात्र बॉर्न क्रेझीची स्पर्धा कृष्णाने क्रेझी केलंय आपल्या बॅटिंगच्या जोरावर आणि या मॅचला संपवलंय आपल्या अनोख्या शैलीत. टीमचा रन 75, कृष्णाचा रन 20 बॉल मध्ये 70 धावांची खेळी केली आहे. आपल्या आयुष्यातील एक महान खेळी आज मात्र संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी मध्ये साकार करताना पाहायला मिळते. तर तमाम प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती असेल, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात कृष्णाचं आपण स्वागत करूयात. क्या बल्लेबाजी की है, लाजवाब बल्लेबाजी. ये है कृष्णा, शानदार बल्लेबाजी करते हुए. टारगेट 74 का था, उसमें से इन्होंने 70 रन बनाए. 7 छक्के इन्होंने जड़े. क्या जबरदस्त बल्लेबाजी. ऑन स्क्रीन देख सकते हैं 5 चौके और 7 छक्के इनके बल्ले से आए. ओ हो, इस मैदान पर इन्होंने आगे लगाए. वैसे तो माचिस भी बदनाम है आग लगाने के लिए. कृष्णा, आप भी आज आके इस मैदान पर